यासाठी आहे. आणि म्हणून हा ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे. बायबल देवाचं वचन काय सांगतं? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन चांगल्या कामास सिद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी काही दिवसापूर्वी आम्हाला फक्त वडीलधारे काही बोध करत होते, शाळेमध्ये शिक्षक बोध करत होते. परंतु प्रियानो, शाळा ही मर्यादित वयापर्यंत आम्हाला ते शिक्षक किंवा ती शाळा लाभते. आई वडील देखील त्यांचा मर्यादित काळ ठरलेला आहे. परंतु हे पवित्र शास्त्र आणि परमेश्वरानं हा दिलेला शास्त्रातला जो सद्बोध आहे हा आयुष्यभर आमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हे पवित्र शास्त्र परमेश्वरानं स्वर्गात नाही ठेवलं, पृथ्वीवर ठेवलेलं आहे. आणि हे पवित्र शास्त्र आज तुमच्या आणि माझ्या समोर आहे. आज आम्हाला हे हाताळण्याची आपल्या देशानं, आपल्या राज्यानं, आपल्या संविधानानं अधिकार दिलेला आहे. काही राज्यामध्ये, काही राष्ट्रामध्ये पवित्र शास्त्र हे बाळगू देत नाहीत. काही ठिकाणी ते लोक जमिनीमध्ये पुरतात. काही अरब राष्ट्रामध्ये विमानातून देखील पवित्र शास्त्र घेऊन जाण्याची परवानगी नाही. म्हणून आपले जे कर्मचारी वेगवेगळ्या अरब राष्ट्रामध्ये काम करतात तेव्हा त्यांचं ते जे कव्हर आहे ते त्याचं बदलतात आणि एक डायरी सारखं करून घेऊन जातात. कारण लोकांना माहित आहे पवित्र शास्त्राचा कलर ते तपासला जातो एअरपोर्टवर. आणि म्हणून काही भारतीय आपले बंधू बहिणी ज्यांना हे शास्त्र प्रिय आहे, ज्यांना ते बोध सद्बोध ज्यांनी अनुभवलेला आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीनं लपून छपून ते घेऊनच जातात. प्रेरणा, आज तुम्ही किती धन्य आहात. ते लपून छपून घेऊन जातात आणि आज आम्ही लपून छपून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही खूप चांगले आहात ज्यांनी रोज ते उघडतात आणि वाचतात. पण कदाचित आज परमेश्वर त्याला म्हणत आहे की ज्याला आपलं पवित्र शास्त्र कुठं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर प्रियानो, आज देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे. शोधा शास्त्र, आपलं शोधा. शास्त्र बाळगण्यासाठी नाही, शास्त्र वाचण्यासाठी आहे. शास्त्र समजून घेण्यासाठी आहे. शास्त्र ही आमची ढाल आहे. शास्त्र ही आमची तलवार पण आहे. ती मनुष्याविरुद्ध चालवण्यासाठी नाही, तर हे वचन, हे शास्त्र हे सैतानाविरुद्ध, आजाराविरुद्ध, पापाविरुद्ध, दुष्ट अंधकारातल्या गोष्टीविरुद्ध हे शास्त्र चालतं. म्हणून शास्त्र देवाचं वचनात असं लिहिलं आहे, देवाचं वचन म्हणजे शास्त्र कसं आहे? सजीव, सतेज, कोणताही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण. ते मानवाचा जीव आणि आत्मा, सांधे मज्जारोजी भेदून आरपार जाणारं आणि तुमच्या आणि माझ्या मनाच्या भावना, कल्पना यांचं परीक्षण करणारं असं शास्त्र आहे. हे शास्त्र प्रियानो आमच्या मनाचं पुनर्जीवन करतं, आम्हाला नवा जन्म देतो. आम्हाला हे शास्त्रातली वचनं शुद्ध करतात. आमच्या पावलांकरता दिवा, मार्गावर प्रकाशाशी बनतात. आपल्या तरुण लेकरांना ही शास्त्र माझ्या प्रियानो शुद्ध आणि पवित्र राहण्यासाठी मदत करतात. म्हणून हे पवित्र शास्त्र हे पवित्र आहे. हा पवित्र देवाचा हा पवित्र ग्रंथ आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज अनेक राष्ट्रांमध्ये याचं महत्व समजलेलं आहे. म्हणून काही राष्ट्र याच्या विरुद्ध माझ्या प्रियानो, काही राष्ट्रांमध्ये हे बाळगणं, वाचण्यासाठी बंदी आहे. परंतु पवित्र शास्त्राचं महत्व प्रियानो जगाला समजलेलं पण आहे. म्हणून जगामध्ये जेवढी जेवढी पुस्तकं छापलीत खपलीत त्या सगळ्यापेक्षा पवित्र शास्त्र अधिक प्रमाणात त्याच्या प्रती छापलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. जगातल्या सगळ्यात जास्त छापलेल्या कशा कोणत्या पुस्तकाच्या प्रती असतील तर बायबलच्या पवित्र शास्त्राच्या प्रती आहेत. छापल्या पण तितक्याच आणि खपल्या पण तितक्याच. प्रेज द लॉर्ड. आनंदाने अभिमान वाटायला पाहिजे आम्हाला. त्याच्या पुढे जाऊन सांगेन, या पवित्र शास्त्र हे असा एक पुस्तक, पवित्र ग्रंथ आहे की जे जगातल्या प्रत्येक राष्ट्राच्या भाषेमध्ये उपलब्ध आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक राष्ट्रांमध्ये अनेक भाषा आहे. फ्रेंच भाषा आहे, भारतामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या बोली भाषा आहेत.
आज प्रत्येक राष्ट्राची एक राष्ट्रभाषा आहे, त्या प्रत्येक राष्ट्रभाषामध्ये बायबल आहे, परंतु प्रत्येक राज्याची वेगळी भाषा आहे आणि राज्यातल्या अनेक खेड्या शहरामध्ये अनेक बोली भाषा आहेत. त्या प्रत्येक भाषामध्ये काळजीपूर्वक ऐका, हे शास्त्र उपलब्ध आहे. का? परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो, की परमेश्वरानं जे तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आपण वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या गावा शहरात राहतो, वेगवेगळी भाषा बोली भाषा बोलतो, समजतो, ऐकतो. तर देवाची इच्छा आहे की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या बोली भाषेत देवाचा हा आवाज, देवाची वाणी, देवाचं मनुष्याच्या बद्दल असणारं जे प्रेम आहे, मनुष्याच्या बद्दल असणारे देवाची जी मोक्षप्राप्तीची तारणाची संकल्पना आहे, जे स्वर्गाचं राज्य आहे, आम्हाला समजावं म्हणून परमेश्वरानं अनेक लोकांना निवडलं. पंडिता रमाबाई ब्राह्मण समाजातून होत्या, पुष्कळ ओव्या त्यांनी लिहिल्या. परंतु प्रियानो, जेव्हा पवित्र शास्त्र त्यांनी वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, हा धर्म बदलणारा नाही, तर हा जीवन बदलणारा धर्मग्रंथ आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतः पंडिता रमाबाई ब्राह्मण समाजातून असताना, त्यांनी ओव्या लिहिल्या असताना, त्यांनी इंग्लिश बायबलचं भाषांतर आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणसाला समजावं अशा प्रकारचं पवित्र शास्त्राचं भाषांतर एक ब्राह्मण पंडिता रमाबाई यांनी भाषांतर केलं. आज त्यांचं पंडिता रमाबाईंचं भाषांतर असलेलं बायबल माझ्या प्रियानो जगभर पोहोचलेलं आहे. माझ्या प्रियजनानो, परमेश्वर काही लोकांना निवडतो म्हणून शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रियानो, बरेचदा शास्त्र मनुष्याला समजत नाही. कारण हे शास्त्र हे मनुष्याच्या इच्छेनं झालेलं नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालेल्या लोकांनी देवापासून सांगितलेला हा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. शास्त्राचा उलगडा आमच्या कल्पनेने किंवा भावनेने होत नाही. माझ्या प्रियानो, जर आम्ही शास्त्र समजून घ्यायचं असेल तर आम्ही ताणलेलं भुकेलं व्हायला पाहिजे. जेव्हा एक बाळ रडतं तेव्हा त्या आईला पाणी फुटतं म्हणतात, आणि खरं आहे. आणि मग त्याला ती दूध पाजते, मग त्याला समाधान होतं. येशू ख्रिस्तानं हेच म्हटलेलं आहे. जेव्हा प्रथम येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रवचन द्यायला गेला, बायबल सांगतो त्यानं पाहिलं मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे आलेला आहे. त्यामध्ये काही लोक आजारातून मुक्ती घेण्यासाठी आले होते, काही लोक येशूला पाहण्यासाठी आले होते, काही लोकांना येशूचा स्पर्श हवा होता, काही लोकांना येशू ख्रिस्ताची सहभागिता हवी होती, पण काही लोकांना पापक्षमेचा अनुभव हवा होता, तारणाचा आनंद पाहिजे होता. त्यांनी ऐकलं होतं, हा जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा आहे, हा अंधायास दृष्टी देणारा देवाचा पुत्र आहे, हा कुष्ठ शुद्ध करणारा आहे, त्याचा स्पर्श आम्हाला जीवन आणि आरोग्य देतो. आणि म्हणून मोठा लोकसमुदाय जेव्हा येशू ख्रिस्ताकडे आला, तो असाच आला नाही, डोंगरावर चढून आला. आज आम्हाला एखाद्या चर्चच्या 10 पायऱ्या चढून जायचं म्हटलं तर किती त्रास होत नाही का? घरातून इथं येईपर्यंत चालत यायचं म्हटलं तर. परंतु त्यावेळेचं प्रियानं वातावरण घरापासून ते डोंगरापर्यंत आणि डोंगराच्या खालच्या पायथ्यापासून ते वरतीपर्यंत लोक जात होते. ते भुकेलेले होते. कुणाला आरोग्य हवं होतं, कुणाला शांती हवी होती, कुणाला दर्शन हवं होतं, कुणाला पापक्षमेचा आणि तारणाचा आनंद आणि अनुभव हवा होता. आणि मग बायबल सांगतो, डोंगरावरल्या प्रवचनामध्ये मोठा लोकसमुदाय बघून तो खाली बसला आणि आपलं तोंड उघडून तो त्यास शिकवू लागला. आज तोंड उघडून शिकवणारे कमी आहेत. आज जगाकडे येतात समुदाय, पण तोंड उघडून शिकवत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हातवारे कर, कुठं काहीतरी फेक, काहीतरी टाक, त्याने काय होत नाही. बडबडे शेंडी लडबडे, बडबडून काही होत नाही. माझ्या प्रियजनांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा डोंगरावरती बायबल लिहिलेलं आहे, लोक समुदाय आला तेव्हा तो खाली बसला. येशू ख्रिस्त लोकांबरोबर बसला, तो त्या समुदायामध्ये बसला आणि तोंड उघडून त्या शिकवू लागला. जे आत्म्याने दीन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल.
जे शांती करणारे धन्य त्याचा शांतीचे पुत्र देवाचे पुत्र म्हणतील. जे ताणलेले भुकेले धन्य ते तृप्त होतील. जेव्हा लोक माझ्या नामामध्ये तुमचा छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. 10 धन्यवाद त्यानं शिकवले. प्रियानो, ह्या गोष्टी साध्या साध्या होत्या, परंतु लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या होत्या. प्रियजनांनो, आज आम्ही काय करतो? आम्ही देवाकडून मोठमोठ्या गोष्टी मागतो. आम्ही देवाकडे मोठमोठ्या गोष्टी मागतो. आम्ही मोठमोठ्या गोष्टीच्या मागं लागतो. चांगली गोष्ट आहे. आपला परमेश्वर मोठा देव आहे आणि तो मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही मोठ्या गोष्टी कराव्या, आम्ही मोठ्या गोष्टी मागाव्या, हे योग्य आहे. परंतु ज्या मोठ्या परमेश्वरानं छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. जो दयाळू तो धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. ही छोटी गोष्ट नाही का? आम्ही दयाळू आहोत का? जे शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. अनवाणी पायाने चाला, ह्या प्रकारची वस्त्र घाला, एवढं करा तेवढं करा. नाही, येशू ख्रिस्तानं या जगाला जो बोध दिलेला आहे, तो देवाशी कसं राहायचं, एकमेकाशी कसं राहायचं, पत्नीनं पतीशी, पतीनं पत्नीशी, मुलाने आईवडिलांशी, आईवडिलांनी मुलांशी कसं वागणूक करायची, कौटुंबिक जीवनाविषयीचा अद्भुत बोध येशू ख्रिस्तानं दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही येशू ख्रिस्तानं दिलेला हा उपदेश, हा बोध आम्ही वाचत नाही, व्यवस्थित समजून घेत नाही. आम्हाला मोठमोठ्या गोष्टी पाहिजे. 40 दिवस उपवास करणार की सुरू झालेत परवापासून. किती मोठा त्याग करायला आम्ही तयार होतो. 40 दिवसाचे उपवास करा, ठीक आहे, परंतु उपवासाच्या दिवशी काय करायचंय? फक्त अन्नवर्ज करून उपयोगाचं नाही. आपल्या स्वभावातले काटेकुसरे पण वर्ज केले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चाळीस दिवसाच्या उपवासामध्ये प्रभू मी काही निर्णय घेणार आहेत. निर्णयांची लिस्ट काढा. मी राग सोडणार आहे, मी पाप सोडणार आहे, मी खोटं बोलणं सोडणार आहे, मी एखाद्याला त्रास देताना सोडणार आहे, माझ्या मनात कुणाबद्दल तर कपट आहे, क्षमा केलेले सोडणार आहे. हे पहिल्यांदा काढा आणि मगच तुमचं अन्न वर्ष केलं असेल, 40 दिवस उपवास केला असेल, तर त्या ईस्टरच्या दिवशी पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या दृष्टीस पडेल. प्रेज द लॉर्ड. सात उद्गार पण त्यावेळेला येतील, पण त्या 7 उद्गारामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्तानं किती चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. क्षमेच्या गोष्टी आहेत. या लेंट सीझनमध्ये, लेंट सीझनला म्हटलेलं आहे वसंत ऋतू, कारण ह्या दिवसामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. नवीन पालवी. आम्हाला पालवी फुटायला पाहिजे का नाही? नवीन काहीतरी विचार, नवीन काहीतरी निर्णय या 40 दिवसात घ्या. नाहीतर का हो सिस्टर तोंड पडले, उपवास आहे, सांगूच नका, काही नाही, मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. पाणी पिया, पाणी वर्ज करू नका, जड अन्न खाऊ नका. दिवसभर उपवास, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी होणार कठीण त्रास होतो. मग साधं हलका आहार घ्या. 40 दिवस हलकाचा आहार घ्या. झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बोलवा तुमच्या घरी. प्रेज द लॉर्ड. आम्ही मदत करू तुम्हाला. हालेलुया. मग उपवास तो आशीर्वादित असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवून द्याल. धन्यवाद. हलका हलकं खा, हलका हलकं बोला, है की नाही? मान्य होईल आणि हलकं हलकं वाटेल. आता वाटेल उपवासाला हे चालतंय ते चालतंय, नाही. उपवास म्हणजे दिवसभर अन्न खायचं नाही, पाणी प्यायचं, ज्यूस प्यायचा, एवढंच. नाहीतर 4 केळं हाणतंय, 1 ग्लासभर दूध पितंय, त्यापेक्षा अन्न खात होता घरातले म्हणणार ते बरं होतं. तुमच्या उपवासामुळे घरच्यांनी निंदा देवाची नाही तुमच्या करू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपवासाच्या दिवसामध्ये काही गोष्टी वर्ज्य करा आणि काहीतरी चांगलं करा. तुम्हाला त्या दिवसासाठी जे काही दानधर्म करायचं असेल, दानधर्म करा. काही आजारी लोक आहेत त्यांसाठी प्रार्थना करा, शास्त्र वाचा, देशासाठी प्रार्थना करा, राज्यासाठी प्रार्थना करा, एकमेकासाठी प्रार्थना करा, प्रभूचं दर्शन मागा. उपवासाच्या दिवशी पुष्कळ काय करू शकतो आपण. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त हा आम्हाला
मोठासा देव लाभलेला आहे की जो आम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी देतो, परंतु छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला करायला सांगतो आणि तो मोठ्या गोष्टी आमच्या जीवनात करतो. प्राइज द लॉर्ड. आज तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी, दया करा एकमेकाशी, प्रीती करा, क्षमा करा, कपट काढून टाका, हेवादावी बंद करा. पहा प्रियानो, येशू ख्रिस्तानं या ठिकाणी एक दाखला सांगितलेला आहे, पेरणाऱ्याचा दाखला. आम्ही पुष्कळ ऐकला, वाचला, समजून घेतलंय, पण आज पवित्र आत्मा पुन्हा एक प्रगटीकरण वेगळं देऊ इच्छितो. प्रभू येशू काय म्हणतो बायबलमध्ये लिहिलंय, त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्राच्या काठी जाऊन बसला. मी म्हणालो ना, येशू कधी डोंगरावर जात असे, कधी समुद्राच्या काठी जात असे, कधी तो रानामध्ये, कधी तो नदी काठी, कधी कुणाच्या घरामध्ये, रस्त्यानं जात असे. हॅलो, येशू ख्रिस्त हा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असे. रस्त्याने जात असताना मोठी गर्दी त्याच्या मागे असे आणि आंधळे बरे होत, कुष्ठरोगी पालते पडत, त्यांना तो बरं करत असे. येशू ख्रिस्ताला काही लोक घरामध्ये आणत, जे कयाला घरामध्ये आणलं, पश्चाताप केला आणि त्याच्या घराचं तारण झालं. मार्था मरियाच्या घरामध्ये येशू गेला आणि त्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा प्राप्त झाला. त्यांचं नातं प्रभूशी प्रस्थापित झालं. मेलेला लाझरस काही दिवसानंतर त्यांना प्राप्त झाला. येशू ख्रिस्त पेत्राच्या घरात गेला, सासूला स्पर्श केला आणि तिचा ताप गेला, तिच्या सेवा करणारी बनली. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त हा, माझ्या प्रियानो, त्यानं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तो देवा समान असणे हा त्याने लाभ असा मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचं स्वरूप येशूने धारण केलं. प्रेज द लॉर्ड. नहीं मैं तो कुछ बड़ा हूं, मुझसे बड़ा कोई नहीं है. आओ आओ आओ. प्रियानो, येशू ख्रिस्तानं स्वतःला उंच केलं नाही, येशू ख्रिस्तानं स्वतःला नमविलं. प्रेज द लॉर्ड. आणि आज तो प्रभू येशू तुम्हाला आणि मला ही शिकवण देत आहे की जो स्वतःला नमवितो तो उंच केला जाईल, परंतु जो स्वतःला उंच करतो तो नमवला जातो. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त कुणाच्या घरात जायला लाजला नाही. तो कुष्ठरोग्याच्या पण घरात गेलेला आहे. तो शिमोन हा चांभार होता, कोळी होता, त्याच्या मासेमाऱ्याच्या घरात गेला. येशूने जात धर्म बघितला नाही. ज्या घरामध्ये जी गरज आहे तिथे गेला. जग काय पापी होता, बरं आहे ना, त्याच्या घरात पण येशू गेला. माझ्या प्रियानं, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या फक्त घरात नाही, हृदयात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला जसं पेत्राचं जाळं भरलं, प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचं कोठार समृद्ध केलेलं आहे. तुमच्या उद्योगाला, नोकरीला यश दिलेलं आहे. आज तुमची संतती ही संपत्ती झालेली आहे. तुमची संतती ही तुमची संपत्ती झालेली आहे. तुमची मुलं आज उत्तम शिक्षण घेत आहेत, आशीर्वादित आहेत. येशू ख्रिस्त घरामध्ये, रस्त्यावर, नदीकाठी, डोंगरावर, समुद्राच्या काठी जाऊन त्यानं काय केलं? येशू ख्रिस्तानं शिकवण दिली. पापक्षमेची शिकवण, तारणाचं जीवन, सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. आणि बायबल सांगतं त्यानं आपले तोंड उघडून दाखल्यांद्वारे तो बोलला. स्वर्गातल्या गोष्टी असू देत की पृथ्वीवरल्या गोष्टी असू देत, दाखल्यांद्वारे तो बोलला. आता एक त्यानं दाखला दिलेला आहे. काय? तेव्हा लोकांचे बहुत समुदाय त्याच्या जो मिळाले म्हणून तो तारवात जाऊन बसला व सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. किती वेळ उभे राहिले मला माहित नाही, पण उभे राहिले. प्रेज द लॉर्ड. घरापासून समुद्रापर्यंत गेला, लोक त्याच्याबरोबर आले. तो भरपूर गर्दी होत आहे म्हणून तारवात बसला आणि लोक किनाऱ्यावर उभे राहिले. काळजीपूर्वक आहे का? आणि मग त्याने दाखल्याने त्यास बहुत गोष्टी सांगितल्या. त्या अशा, पहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला. येशू ख्रिस्त एक महत्वाचा दाखला या पवित्र शास्त्रात आपल्याला दिलेला आहे. तो आज आपण विषय समजून घेणार आहोत. तो लोकसमुदायाला काय म्हणत आहे? पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. काय करावयास? पेरणी करावयास. आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले. काही बी कुठं पडलं? वाटेवर पडलं. कदाचित त्या पेरणाऱ्यानं ते
बियाचं गावाकडल्या भाषेत म्हणतात ते बियाचं बी. बियाचं बी म्हणजे खाण्याचं बी वेगळं आणि पेरण्याचं बी वेगळं असतं. प्रेज द लॉर्ड. शेतकरी पेरण्यासाठी एक वेगळं बी काढून ठेवतो आणि मग तो सगळंच आलेलं खाऊन रिकामा होत नाही. शेतकरी माझ्या प्रियानो हा नेहमी हंगामाच्या दिवसात तो जे धान्य येतं त्यातलं तो 12 बलुतेदारांना देत असतं. ज्यांनी केस कापले त्यांना, ज्यांनी पायतान शिवलं त्यांना, ज्यानं दाढ्या केल्या, गावाकडलं मी सांगत आहे त्यांना, प्रत्येकाला तो वाटत असतो. ज्यानं माझ्या शेताची राखण केली असेल, ज्यानं भागीत व्यवसाय केला त्यांना. शेतकरी राबतो परंतु तो सगळ्यांना धान्य देतो. पूर्वी लोक त्या खळ्याच्या तिथं सगळेजण आलेले असायचे. मग तो प्रत्येकाला थोडं 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 ते भात, थोडं थोडं ज्वारी, थोडं थोडं ते नाचणं द्यायचा. आणि मग जे राहिलेलं आहे तो काय करतो, तो आपल्या परिवारासाठी तो शेतकरी घेतो आणि त्याच्यातून तो काय करतो, जे पेरण्यासाठी वेगळं बी तो काढून ठेवतो आणि त्या बियाणं तो काय करतो, पेरण्या अगोदर तो पाण्यात बुडवतो मिठाच्या आणि मग मशागत केलेल्या जमिनीत पेरतो. का? जेव्हा बी पेरण्या अगोदर मिठाच्या पाण्यात जेव्हा बुडवलं जातं आणि जमिनीत पेरलं जातं तेव्हा त्या मातीच्या खाली असणारे, डोळ्याला न दिसणारे जे जीवजंतू, किडे आहेत ते त्या बियाला कुरतडू शकत नाहीत आणि मग लोंब्या चांगल्या येतात. हॅलो. परंतु ती जमीन मशागत केलेली पाहिजे. त्या जमिनीला त्यातले काटे कुसळे काढलेले पाहिजे, ढेकळं फोडलेली पाहिजे, दगड काढलेली पाहिजे. बांध घातल्यानंतर बुडवलेलं ते धान्य जेव्हा पेरलं जातं तेव्हा ते जमीन काय करते, त्या बियांना स्वीकारते आणि मग चांगल्या लोंबे येतात. मग तो अधूनमधून त्याला काय करतो, खत पाणी देतो, खत घालतो, पाणी घालतो, तण काढतो, जंतुनाशकाची तो फवारणी करतो आणि अधून नेहमी तो शेताकडे लक्ष ठेवून असतो आणि मग चांगल्या प्रकारचं ते परिपक्व धान्य जेव्हा येतं तेव्हा लक्षात येतं आता माझं शेत काय आलेलं आहे, मळणीला आलेलं आहे. आणि मग तो त्या मळणीसाठी एक वेगळ्या प्रकारची तयारी करतो. एक जागा खळ तो सारवून तयार ठेवतो, मधी तो बांबू लाकडाचा तो ठेवतो आणि पूर्वी जनावरांची तयारी करून ठेवायचं नाही. सायंकाळच्या वेळेला बत्त्या वगैरे दिवा बत्ती आणून ते मळणी करायची. अशा प्रकारचं ते असं मी तुमच्या माहितीसाठी सांगितलं, काही लोकांना माहित असेल. परंतु प्रियानो, पेरण्यापासून मळणीपर्यंत एक प्रोसिजर आहे. प्रेज द लॉर्ड. असंच गेला, पेरलो आणि आला आणि झोपला आणि आता मळणीला जाऊया बाबा 4 महिन्यानं. येईल का पी उगून? भरतील का पोती? नाही. हॅलो. परमेश्वराचं काम तुमच्या आणि माझ्या जीवनात असंच आहे. देवाच्या सेवकाची जबाबदारी मंडळीत अशीच आहे. हॅलो. आज तुम्ही एक जमीन आहात. वचन हे बी आहे. देवानं आम्हाला पेरण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. सेवक हे पेरणारे आहेत. परंतु प्रियानो, जेव्हा आम्ही पेरतो तेव्हा परमेश्वरानं दिलेलं जे बी आहे, ते वचन, मला दिलेला जो संदेश आहे तो योग्य तो बियाणं तुमच्या जीवनरूपी भूमीमध्ये पेरली जातात आणि हे वचन कार्य करतं. कार्य कोण करतं? वचन कार्य करतं. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पेत्राचं पत्र, पहिलं पत्र, पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 23 वचन. कारण परमेश्वर तुम्हाला काय म्हणत आहे मंडळी हो, बहीण भावानो, कारण तुम्ही आणि मी नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे किंवा शब्दाच्या द्वारे. हा, तुम्ही आणि मी नाशवंत बीजापासून नाहीये. हॅलो विश्वासार्ह बहीण भावानो, जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो, पश्चाताप करतो, बाप्तिस्मा घेतो, तेव्हा आमचं तारण होतं. ही एक प्रोसिजर आहे. जेव्हा आम्ही वचन ऐकतो आणि पश्चाताप करतो तेव्हा तुमची भूमी ही प्रियानो बीज स्वीकारण्यासाठी
तयार होते. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन हे काय आहे? अविनाशी बीज आहे. जसं वचन मरियेकडे आलं, होय ती अविवाहित होती. काळजी बरं काही ग, मरिया अविवाहित होती, तिला पुरुष ठाऊक नव्हता. परंतु बायबल काय सांगतं? अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर आहे. जेव्हा त्याचा शब्द येतो ना, तेव्हा तो शब्द क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह म्हणजे उत्पत्ती करणारा. देवाच्या शब्दामध्ये आणि माणसाच्या शब्दात काय फरक आहे? देवाचा शब्द निर्मिती करतो, निर्मिती. आणि मनुष्याचा शब्द निर्मिती करत नाही, तो काहीतरी योजना आखतो फक्त. काळजी बरं काही ग, देवाचा शब्द मरियेकडे आला. मरियानं फॅक्ट काय सांगितली? मी कुमारी आहे, मला पुरुष ठाऊक नाही. त्यावेळेला काय झालं? पवित्र आत्मा तुझवर येईल, परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याच करता जो जन्मेल त्याला देवाचा पवित्र प्रिय पुत्र असे म्हणतील. तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव. तोच आपल्या लोकांना पापापासून तारेल. परमेश्वराने देवदूताला पाठवलं होतं पेरायला. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन, हा देवाचा शब्द मरियेच्या गर्भाशयात, मरियेच्या या भूमीमध्ये देवानं देवदूतांच्या द्वारे पेरला. प्रेज द लॉर्ड. तेव्हा ती काय म्हणते? तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हा देवाचा शब्द आहे, वर्ड ऑफ गॉड. ज्या शब्दानं आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली, तो शब्द. आज ही माझ्या बहीण भावानो, कदाचित तुम्हाला काही गोष्टीची तुम्ही आशा सोडली असेल, पण काही गोष्टीची तुम्ही आशा धरली असेल की परमेश्वरा माझं आज ना उद्या चांगलं होईल, माझी लेकरं उच्च पदावर जातील, माझं स्वतःचं एक घर असेल, परमेश्वरा माझ्या घरामध्ये पोटभर अन्न मला असेल, माझी नोकरी आशीर्वादित असेल, माझ्या उद्योगाला यश मिळेल. ज्या आशा तुम्ही धरलेल्या आहे ती आशा पूर्ण करणारा देव आहे. परंतु देवाचं जेव्हा वचन येतं आणि जे आशा धरलेले लोक आहेत ते वचन तुमच्या जीवनामध्ये, तुमची जीवन एक भूमी आणि देवाचं वचन एक बीज, अशा प्रकारे काय होतं? मिलाप होतो. आणि मग ज्या लोकांनी वचन ऐकून स्वीकारतात, हो येशू हे वचन मला आरोग्य देणार असेल, आजार निघून जाईल, तेव्हा आजार निघून जातो. हो येशू या वचनानं माझं हे उद्योग भरभराटीस जाईल. येशू उद्योगाच्या हाताला यश देणारा तू देव आहेस. आजच्या संदेशाद्वारे मी विश्वास धरितो की हा संदेश माझ्यासाठी आशीर्वादाचा होऊ दे. तुम्ही कबूल करा आणि प्रभूला कार्य करण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तेव्हा ते आलेलं वचन, आलेला संदेश तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फलद्रूप केल्याशिवाय, तुम्हाला भरपाई दिल्याशिवाय, तुम्हाला शांती आनंद आरोग्य दिल्याशिवाय ते वचन मागे जात नाही. प्रेज द लॉर्ड. वचन चर्चमध्ये ऐकलेला संदेश हा असाच नाहीये ऐकून सोडावा. नाही फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. संदेश चांगला होता. पायल साहेब काय सांगितलं? काय तर ते पेरणाऱ्याचं काय तर सांगत होता की तुम्ही. काल मी कोल्हापूरला गेलो, माझे 2 अधिकारी असे बसले होते, माझे चांगले मित्र आहेत. मी म्हटलं काय मागू? काय तर मागवा. मी म्हटलं काय तर द्या. ते माडासा बघायला लागले. ते म्हणले लय खूप हुशार आहे सरवगोडे साहेब. अरे मी तुम्हाला सरळ विचारलंय काय मागू? ते म्हणले काय तर मागवा. मला वाटलं काय तर इथं वेगळं मिळतंय वाटत. म्हटलं काय तर द्या. थोडीशी गंमत केली मी त्यांची आणि खरंच तिथं गंमत अशी झाली. त्यानं काय केलं? त्यांना काय पाहिजे होती ह्यांना माहित होतं. दारूच्या दुकानात नव्हतो मी, बाहेर चहावर रस्त्यावर होतो. त्यांना मस्तपैकी लेमन टी 2 केले आणि मी ते घेतले आणि त्या अधिकाऱ्यांना दिले. ते म्हटले अहो यांचं कुठं आहे? तो विसरला. मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, रिकामा कप द्या. आणि मी त्या 2 मध्ये 3 केलं आणि आम्ही समाधानानं पिलो. माझ्या प्रियानो, जर त्यांना काय पाहिजे हे एक तर मी ओळखायला पाहिजे किंवा जो देतो त्यानं ओळखायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपला देणारा परमेश्वर ओळखतोय तुम्हाला काय पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परंतु तुम्हाला काय हवं हे तुम्ही मागा. मराठीत म्हण आहे ना, आंधळा मागतो आणि देव देतो अर्धा डोळा. काही लोकांचे अर्धेच डोळे उघडले 10-15 वर्षे चर्चला येऊन. चायनी डोळे, आपण चायनी माणसं आहे, अर्धे डोळे.
अरे बाबांनो, पूर्ण डोळे उघडा. येशू दर्शन देण्यासाठी घरात आणि तुमच्या समोर आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. काही आंधळ्यांना येशूनं तिथंच बरं केलं. आता कसं वाटतंय? का चष्मा दिला येशूनं? चष्मा नाही दिला. दोन्ही हात स्पर्श केला. कोण दिसलं त्यांना? येशू दिसला. काही लोकांना सांगितलं जाऊन शिलोमध्ये तळ्यावर धुवा. पहिल्यांदा थुंकला, चिखल केला, लावला आणि मग सांगितलं. ते थुंकणं आणि चिखल करणं म्हणजे देवाचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला का तिथं जायला सांगितलं? तो आंधळा जरा चॅप्टर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. दे हरी पलंगावरी, हिथंच बरा कर बस. प्रभू त्याला तपासत होता, तो जातोय का नाही शिलोवर. प्रेज द लॉर्ड. काही आंधळे ओरडत येत होते, पण येशूने रिस्पॉन्स दिला नाही. घरात गेला, घरात साचपडत आणले, तिथं बरं केले. प्रेज द लॉर्ड. त्यांना पण तो तपासत होता. प्रेज द लॉर्ड. का दारातच थांबतात, ए माय काय तर दे बाय, काय तर दे. येशूकडे काही तर मागू नका, येशूकडे भरपूर आहे. हालेलुया. पण तुम्ही खुडमुड वाजवत नुसतं बसला तर काय ऐकू येणार त्याला? तोंड उघडून मागा, प्रार्थना करून मागा. येशू तुमचे डोळे त्यानं उघडलेत, पूर्ण उघडलेले आहेत. आता उघडलेत का नाही? आहे का नाही दर्शन त्याचं? कान पण उघडलंय का नाही? तोंड पण उघडले का नाही? मग मागताना का तोंड बंद करायचं? आणि काही आंधळे त्याच्या मागून येत असताना त्यानं त्यांना सांगितलं नाही शिलोवर जा. त्यांनी त्याला चिखल लावला नाही. त्यानं त्यांना घरामध्ये त्यांची परीक्षा बघितली नाही. त्यांना लोक अडवत होते, हे आंधळ्यानो गप्प बसा. तेव्हा येशू ख्रिस्त कळवळ्यानं मागं वळला आणि शिष्यांना म्हणाला, थांबा, त्यांना माझ्याकडे बोलवा. हालेलुया. कुणाला? जे अधिकच वरडत होते त्यांना येशू म्हणाला, त्यांना माझ्याकडे बोलवा. प्राइज द लॉर्ड. जे अधिकच ताणलेले आहेत, जे अधिकच भुकेलेले आहेत, जे अधिकच परमेश्वरावर प्रेम करतात, जे अधिकच शब्दाची काळजी घेतात, जे अधिकच देवावर प्रेम करतात, त्यांसाठी असते येशू थांबतो बरं का. थांबतो. आणि जे तुम्हाला अडवत आहेत त्यांना म्हणतो, त्याला सोडा, त्याला माझ्याकडे येऊ द्या. आज माझ्या विश्वासाला बहीण भावाला, कोणती परिस्थिती आहे, कोणत्या लोक आहेत, कोणता तुमचा स्वभाव आहे की येशू ख्रिस्ताकडे आज तुम्हाला येण्यासाठी तुम्ही जड जड झालेला आहात. येशू ख्रिस्त आमचं जीवन बदलणारा, आम्हाला पूर्ण पूर्ण फलद्रूप करणारा, सर्व बाबतीत आमचा हित करणारा देव आहे. ते अधिकच वरडत होते, येशू दावीद पुत्रा आम्हावर दया करा. त्यांनी म्हटले उगारा उगारा. ते उगाराही राहिलेत, अनेकच ओरडू लागले. प्रेज द लॉर्ड. उपासनेमध्ये आम्ही जितकी उपासना करू, जितके हात उंचावू. काही लोक मगाशी स्तोत्र वाचताना खाली बसले होते, मी बघितलं. जरी तुम्हाला स्तोत्र वाचता येत नाही, बायबल नाही, बसायचं नाही, उभा राहायचं. देवाच्या सान्निध्यात सगळ्या मंडळींनी उभा राहायचं तर उभाच राहायचं. काळजीपूर्वक आहे का? येशू ख्रिस्ताला ओळखून घ्या. बायबल सांगतं, पेत्र काय म्हणतो, तुम्ही नाशवंत बीजापासून नाही तर देवाच्या अविनाशी बीजापासून, म्हणजे सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे आम्ही जन्मले आहोत. माझ्या विश्वासणाऱ्या बहीण भावानं, जे वचन तुम्हाकडे आलं त्या वचनानं तुम्हाला आणि मला शुद्ध केलेलं आहे, शुद्ध आपण झालेलं. त्या वचनानं आमचा नवा जन्म झालेला आहे. वचन ऐकून आपण पश्चाताप केला, आम्ही पाप सोडून दिलं आणि आपण बाप्तिस्मा घेतला आणि तारण पावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. होय, आईच्या गर्भाशयातून आमचा जन्म झाला, हा एक जन्म आहे, परंतु येशू ख्रिस्ताच्या वचनानं जो आमचा जन्म झाला हा नवा जन्म आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आता तुम्ही देवाचे वचनाचे पुत्र आणि कन्या आहात. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्याकडे पाहताना माझं बीज, माझे पुत्र कन्या माझ्या वचनानं शुद्ध झालेले, माझ्या वचनानं नवा जन्म पावलेले असं बघतो. देव आता आम्हाला देहावरून, जातीवरून, धर्मावरून, परिस्थितीवरून ओळखत नाही. येशू ख्रिस्त आज आम्हाला त्याच्या नावावरून
माझे स्वतःचे लोक, माझे विश्वासणारे लोक, माझे तारण पावलेले लोक, माझी भक्ती करणारे लोक, मला शरण आलेले लोक, माझ्यावर प्रेम करणारे लोक, माझा शब्दात पाळणारे लोक, माझ्या आज्ञा पाळणारे लोक, मला अर्पण देणारे लोक, माझ्यासाठी धन्यवाद देणारे लोक, असं ईश्वराकडे पाहतो. बरेचदा आम्हाला लक्षात येत नाही ते तुम्ही आणि मी साधारण लोक नाही आहे. आपण देवाचे अद्भुत निवडलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला आणि मला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी, तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी, तुम्हाला आणि मला आशीर्वादित करण्यासाठी येशू ख्रिस्त शब्दादिनी आम्हाला तो वाट पाहत असतो. येशू ख्रिस्त घरातून निघाला, समुद्राच्या काठी गेला, लोकसमुदाय आला, तो तारवात गेला आणि लोकसमुदायाला पाहून त्याला आनंद झाला. का चला आपण सगळेजण समुद्रात उड्या मारू, चला आपण कोणी मासे धरू, चला आपण आणि काहीतरी करू. असं केलं का? म्हणा येशू म्हणजे मजेचं ठिकाण नाही बरं का. येशू म्हणजे आनंदाचं ठिकाण आहे. प्रेज द लॉर्ड. मजा वेगळी आणि आनंद वेगळा. येशू मध्ये आनंद आहे, त्याच्या भक्तीमध्ये आनंद आहे. पण भक्ती आनंदाने केली तर भक्तीतला आनंद मिळेल. प्रेज द लॉर्ड. आलय मरगळल्यासारखं, हात पण उंच नाही, तोंड उघडत नाही, भक्ती आनंद कसा मिळणार? प्रेज द लॉर्ड. आज सगळ्यांनी किती सुंदर आपण भक्ती केली की नाही? मी तर फुल एन्जॉय केला. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर आज गीतं होती. आनंद करा, भक्तीमध्ये आनंद आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं लोकसमुदायात शिक्षण दिलं आणि तो म्हणतो, पहा एक पेरणारा पेरावयास निघाला. कुठं निघाला? पेरावयास. आज त्या परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पेरणारा असं पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तारणारा असं पाठवलेलं आहे, वाचवणारा असं पाठवलेलं आहे. येशू ख्रिस्त हॅलो पेरणारा आहे, येशू ख्रिस्त तारणारा आहे आणि येशू ख्रिस्त हंगाम घेऊन विळा पण चालवणारा आहे. हालेलुया. कापणी साठी शेत तो बघत आहे. जी पिकं तयार आहेत, जे हंगामाचे ज्यांच्या जीवनात दिवस आहेत, त्यांच्यासाठी तो विळा चालवेल. आणि तुमच्यासाठी आशीर्वादाचा हंगाम येशू तुमच्या कोठारांना समृद्ध करेल, घराला, तुमच्या उद्योग आणि नोकरीला, तुमच्या लेकरांना. येशू ख्रिस्त तुम्हाला हंगामाचे दिवस दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हाती आहे हो कुणाच्या जीवनात हंगाम सुरू करायचा, कुणाला पोती भरून द्यायची, कुणाला आयुष्य भरपूर द्यायचं, कुणाला निरोगी ठेवायचं, कुणाच्या घरामध्ये शांती त्याच्या हातात आहे. परंतु आज आपण त्याचं बीज स्वीकारलेलं आहे काय? त्याच्या वचनानं आम्ही शुद्ध झालो आहे काय? वचनानं नवा जन्म झाला आहे काय? त्याच्या वचनानं आम्ही आशा धरून आहोत काय? त्याच्या वचनामध्ये आहोत काय? कोणत्या प्रकारची जमीन आम्ही आहोत यावर आमचे हंगामाचे दिवस अवलंबून आहेत. पेरणारा बी पेरावयास निघाला. काही बी कुठं पडले? वाचा. मत्ती कृष्णवर्तमान 13 अध्याय. पहिलं बी कुठं पडलं? काही बी वाटेवर पडलं आणि पडल्यास पाखरांनी येऊन ते बी, हॅलो इकडे लक्ष द्या, झोपणारे म्हणा, ते बी पाखराने येऊन खाऊन टाकले. झोपू नका. काही लोकांना लय भारी वाटत आहे, पालक साहेब कधीतरी एक झोपण्याचा दिवस या मंडळीत ठेवा, लय भारी वाटतंय इथं आल्यावर. हे का नाही? आमच्या तिकडे लय गरम होतंय हो. छान वाटतंय ना इथं. प्रत्येक गोष्टीचा समय ठरलाय. आता झोपण्याचा दिवस नाही, आता जागे होण्याचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. झोपू नका. लय भारी लोक तरंगतात तिथं असे, लय असे बघत आहे. काही काही डोळे उघडे ठेवून पण झोपतात बरं का, मजा असते ते. तरी बरं असे डोळे असे आहेत, असे डोळे असते ना देवासारखे आहे ना, ते गोलभर फिरणारे पृथ्वीवर. देवाचे डोळे कसे आहेत? पृथ्वीवर फिरतात, बुबलं म्हटले असं बाय. त्याचे नेत्र मानवाला आजमावतात. त्याला काय फक्त तुमच्यासाठीच वेळ आहे, तिकडं बाकीच्यांचं बघायला नको. पण त्याच वेळेला त्याचे सगळे डोळे, त्याचे डोळे कसे आहे? पृथ्वी गोल आहे. गोल आहे की नाही पृथ्वी? तसं देवाचे डोळे सगळ्यांना एका वेळेला बघतात. प्रेज द लॉर्ड. तुमचे डोळे लय भारी, डोळे उघडे ठेवून झोपणारे लोक असतात.
एखादं सिरियल लागलं घरात तेव्हा झोप येत नाही बघा, बायबल वाचतानाच झोपते. फेसबुक व्हॉट्सअप बघत असताना अजिबात झोप येत नाही. मोबाईल कधीच पडणार नाही हातातला, बायबल कधी पडेल सांगता येत नाही. काय बायबलमध्ये जादू आहे काय, पडतो हातातून? बायबलमध्ये जादू नाही, बायबलमध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. जादू मोबाइल मध्ये आहे, ये तुमको जादू दिखाता है ना. आणि संधी साधू करता है, जादू साधू है का नाही. म्हणून लक्षात घ्या, बायबल वाचायचं वेळेला का नाही स्वच्छ तोंड धुवा, आहे का नाही. पाण्याची बॉटल ठेवा, घट घट पाणी पित राहायचं आणि बायबल वाचत राहायचं. प्रेज द लॉर्ड. हा, जर झोप आली ना अख्खी बाटली पाण्याची तर डोक्यावर ओतायची. तेल बिल काय नाही, अभिषेक पाण्याची बाटली घ्यायची. हे माझ्या जीवा झोपू नको. हा, नाही तर कधी तर स्वतःचा चिमटा काढायचा असा जोरात, आहे का नाही. एसटीत जाताना कसा झालं तसंच. हालेलुया. झोपायच नाही, बायबल वाचताना प्रार्थना कर. काही लोकांना प्रार्थना केलं, आमेन. उपवास प्रार्थना झाली, वाडा की आता आणि विनंती आहेत. उपवास प्रार्थना काही लोक येतात. हा, असं नका करू, दिवस फार थोडे राहिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. रात्री निवांत झोपत जावा. झोपायला रात्र आहे की हो. ज्याला झोपायची असते ना त्याला आम्ही झोपत नाही 11 12 वाजेपर्यंत. काटासा 12 गेल्याशिवाय लोक झोपत नाहीत काय काय ठिकाणी. हा, झोपा ना, 10ला झोपा, सकाळी लवकर उठा, हे का नाही. बरोबर 8 तास 9 तास होतात ना. येशू म्हणतो फेरणारा बी पेरास गेला, काही बी कुठं पडले, वाटेवर पडले आणि मग खाऊन टाकले. हो, पाखराने येऊन काय केलं, पडलं रे पडलं, आणि काय केलं, पाखराने येऊन खाऊन टाकलं. दुसरं बी कान इकडे देऊ नये का, काही बी खडकाळीवर पडलं आणि काय झालं, पडलं खडकाच्या ठिकाणी, तिथं माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळं लवकर उगवलं पण ते. परंतु जरासा सूर्य तापला ते करपलंच. हा, आणि मूळ पण खाली नव्हतं म्हणून ते वाळून गेलं. तिसरं बी काही काटेरी झाडामध्ये बी पडलं आणि तिथं पण ते जरा जरा कमी जास्त प्रमाणात उगवून आलं, परंतु काटेरी झाडाने त्याची वाढ खुंटवली. परंतु पेरणाऱ्याच्या हातून पहिलं बी वाटेवर पडलं, रस्त्यावर पाखराने येऊन खाऊन टाकलं. दुसरं बी खडकात पडलं, तिथं ते रुजलं पण माती खोल नसल्यामुळं सूर्यानं त्याला करपवलं. तिसरं बी काटेरी झाडात पडलं, तिथं उगवून आलं पण काटेरी झाडाने त्याची वाढ खुंटवली. परंतु आनंदाची गोष्ट ही आहे, काही बी चांगल्या मातीत, योग्य भूमीत, योग्य शेतात पडलं, तिथं मात्र काय झालं, आणि तिथं पाखरं येऊ शकली नाहीत. तिथं सूर्याचं पण काही करपण्याचं काम नाही आणि मग काटेरी झाडाने त्याच्यावर हल्ला केला नाही. तिथं काय झालं, 100 पट, तिथं कोठे पहिल्यापासून कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐकू. म्हणा एकमेकाला, तुला कान आहे तू ऐक. म्हणा एकमेकाला, आहेत कान ना सगळ्यांना आहेत. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त शारीरिक कानाविषयी तर नाही बोलत, प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक कानाविषयी बोलत आहे. कारण हे कान आहेत ना, हे ऐकून ऐकून काही लोकांचं इतकं सुंद झालेलं आहे. कुणाकुणाचं ऐकायचं, काय काय ऐकायचं. आपण म्हणतो बाई माझंच एवढं आहे आणि तुझं आणि त्यात मी किती ऐकू. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, एकमेकाचं ऐकून घ्या. जे योग्य आहे ते ऐका, नको असेल ते सोडून द्या. परंतु जे देवाचं ऐकून घेतो ना आपण, ते ऐका, श्रवण करा, विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे प्रार्थना करा. जेव्हा देवाचं आम्ही ऐकतो आणि देवाच्या ऐकलेल्या वचनाप्रमाणे आम्ही श्रवण करतो, त्याला स्वीकारतो आणि त्याप्रमाणे जेव्हा आम्ही आज्ञापालन करतो, कृती करतो प्रार्थनेची किंवा आज्ञापालनाची, मी खात्रीनं सांगतो त्यामध्ये देव आशीर्वाद देतो. आता पहिल्या प्रकारची जी जमीन आहे ती कसली आहे, रस्ता आहे. रस्ता आहे. हे जग
या ठिकाणी या दृष्टांताचा जो बोध आहे, आता तुम्ही 18व्या वचनापासून आपण काय म्हणतो बघा. हे शिष्य येशू ख्रिस्ताला त्यांनी विचारलं, काय 18 वचन, आणि आता जो पेरणाऱ्याचा दाखला तुम्ही आणि मी ऐकला, त्यामध्ये आम्ही काय पाहिलं, रस्त्यावर पडलेलं बी पाखराने खाऊन टाकलं, खडकाळीमध्ये पेरलेलं बी सूर्यानं त्याची वाढ करपून टाकली, आणि काटेरी झाडामध्ये पडलेलं काय झालं, काटेरी झाडाने वाढ खुंटवली. काळजीपूर्वक काय ग, हे सगळं पाठ पाहिजे, माहित पाहिजे. मात्र चांगल्या जमिनीत पडलेलं बी 100 पट, 60 पट, 30 पट पीक आलं. प्रियजनांनो, आजचा हा संदेश परमेश्वर एक आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला कशा प्रकारचा आशीर्वाद देव देतो याविषयीचा हा बोध आहे. आज हा दाखला फक्त ऐकून सोडण्यासाठी नाही. परमेश्वर आज तुम्हाला आणि मला पाहताना एक भूमी, एक आपलं शेत असं तुम्हाला पाहताय. परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहताना, माझ्या प्रियानो, तुमच्या भूमीमध्ये, तुमच्या शेतामध्ये, मग ते वैयक्तिक तुमचं शेत भूमी असेल, वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, मंडळीचं जीवन, परमेश्वर या वैयक्तिक जीवनात, तुमच्या कौटुंबिक जीवनात, तुमच्या मंडळीच्या जीवनामध्ये परमेश्वर वचन पाठवतो. आणि मग जी वैयक्तिक व्यक्ती ते वचन स्वीकारते, जे कुटुंब वचन ऐकून स्वीकारतात, जी मंडळी परमेश्वराचं वचन ऐकून वचनाप्रमाणे कृती करते, ती मंडळी असो, ते कुटुंब असो, की ती व्यक्ती असो, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये 100 पट, 60 पट, 30 पट आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही जगभर मंडळ्या पाहतो. मी हैदराबादला गेलो होतो, लाखो लोकांची मंडळी मी पाहिलेली आहे. पास्टर काय नाव त्यांचं, सतीश कुमार, ब्राह्मण व्यक्ती, लाखो लोक त्या ठिकाणी येतात देवाचं वचन ऐकायला. माझ्या प्रियानो, जिथं लोक तानेले भुकेले आहेत, तिथं लोक वचन ऐकायला येतात, आणि देव त्यांना त्या वचनाद्वारे आशीर्वादित करत आहे. काही लोकांना पास्टर डायरेक्ट भेटत पण नाहीत, काही लोकांना त्या ठिकाणी वैयक्तिक प्रार्थना पण करायला मिळत नाहीत, परंतु ते लोक त्या मंडपामध्ये, त्या पवित्र स्थानामध्ये एक आशेने, विश्वासाने वचन ऐकायला येतात, वचन ऐकतात, श्रवण करतात, विश्वास धरतात, आणि मग ते अश्रू गाळतात, प्रार्थना करतात, आणि तिथं सांगितलेले विधी ते पाळतात. भक्ती असेल भक्ती व्यवस्थित करतात, अर्पण असेल अर्पण देतात, एकमेकाला भेटतात, एकमेकांसाठी हात पकडून प्रार्थना करतात, आणि तिथं देव आत्म्याच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. म्हणून आपल्याला एक वचन ठाऊक आहे, जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यास हिरवळ उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. परमेश्वराचं वचन मंडळीमध्ये देव सेवकाला देतो, मी संदेश देतो. हे वचन परमेश्वर आम्हाला वारंवार पडलेला पाऊस आहे, किंवा हे बीज आहे आमच्यात. विश्वासणाऱ्या तरुण तरुणीनो, माता पितानो, संदेश फक्त प्रत्येक रविवारी ऐकून पास्टरना उंच करावं किंवा मंडळीला उंच करावं यासाठी नाही. मंडळीमध्ये येणारे आशेनं, विश्वासानं त्यांच्या जीवनामध्ये 100 पट, 60 पट, 30 पट आरोग्य, शांती, सामर्थ्य आणि प्रत्येक प्रकारची भरभराट प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला तारण मिळावं, सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही असावं, म्हणून परमेश्वरानं मंडळीमध्ये तो वचन पाठवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन काय म्हणतं, आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी भूमी आपली लागवड करणाऱ्यास हिरवळ उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जर तुम्ही वचन ऐकून पश्चाताप कराल, बाप्तिस्मा घ्याल, तारण साधून घ्याल, देवाबरोबर प्रीती करून, एकमेकावर प्रीती करून, देवाला क्षमा मागून, एकमेकाला क्षमा करून, शांतीचं, आनंदाचं, आशीर्वादाचं, भक्तिमय, प्रार्थनामय जीवन जगाल, तर तुमचं भूमी ही हिरवीगार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही देवाला फळ देणारे, तुम्ही समाजासाठी, तुम्ही देशासाठी आणि तुम्ही एकमेकासाठी उपयोगी होणार आहात. देवाची पात्र आम्ही बनणार आहोत. परंतु बायबलमध्ये दिलेले, जी भूमी वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली काटे व कुसळे उघळते, ती टाकाऊ आणि शापित आहे, तिचा शेवट जळणे हा आहे. प्रियजनांनो, आम्ही जर वचन ऐकतो आणि जर कृती करत नाही, प्रार्थनेची, भक्तीची, अर्पण देवाला दान देण्याची, पश्चाताप करून बाप्तिस्मा घेण्याची, क्षमा करण्याची, एकमेकाला मदत करण्याची, देवावर प्रेम करण्याची, घरी जाऊन प्रार्थना करण्याची, आम्ही जर ती कृती करत नाही, तर बायबल काय सांगतं, ती काटे आणि
कुसळ उगवते. आणि मग अशा लोकांचा शेवट काय आहे? जळणी आहे. काही लोकांच्या जीवनात शाप आहेत. आम्ही खातो अन्न पण पचत नाही, आम्ही पैसा साठवतो पण टिकत नाही, आम्ही पुष्कळ गोष्टी देवाकडे मागतो पण मिळत नाही. याला कारण काय? की आमच्या जीवनामध्ये आम्ही जे वचन ऐकलं त्या वचनाप्रमाणे आम्ही पश्चाताप करायला पाहिजे, क्षमा मागायला पाहिजे. आणि म्हणून 4 प्रकारच्या हे जमिनी सांगितलेल्या आहेत. बी मात्र एकाच प्रकारचा आहे. बी मात्र एकाच प्रकार. वचन देश कुठलाही असू दे, सगळीकडे बायबल एकच आहे. देवाचा शब्द सगळ्यांसाठी समानच आहे. मंडळीमध्ये, मीटिंगमध्ये, सभास्थानामध्ये सगळ्या लोकांकडे समानच संदेश येतो. का बाळासाहेब वेगळा स्पेशल ट्युशन कोणाचं घेतात? संध्याकाळी यावर का तुमचं कुटुंब, तुमच्यासाठी स्पेशल मी काहीतरी प्रगटीकरण देणार आहे, स्वर्गात कसं हळू जायचं, असं काही कुणाचं प्रायव्हेट ट्युशन घेतोय मी? प्रायव्हेट फी वगैरे लावतोय कुणाला? हालेलुया. मला प्रायव्हेट ट्युशन आणि प्रायव्हेट फी घेऊन स्वर्गात गुपित मार्गाने जाण्यासाठी देवाने काही दिलेलं नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. देवाने सर्वांसाठी स्वर्ग उघडा ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक आत्मा, देवाने सगळ्यांसाठी ठेवलं आहे. माझ्या प्रियानो, आज तुमच्या आणि माझ्यासाठी ते वचन उपलब्ध आहे. वचन उपलब्ध आहे. परंतु आम्ही भूमी म्हणून आम्ही त्या वचनाला आमच्यामध्ये रुजवून घेणं, स्वीकारणं, आभार मानणं. येशू, बरं झालं आजचा संदेश माझ्यासाठी होता. घरी जाऊन पुन्हा जसं गाय रवंत करते आणि मग गाय हिरवी असो, गाय काळे असो की पांढरे असो किंवा लाल असो, हिरवाच चारा खाते. कसला चारा खाते? आणि काळं दूध देते, पांढरं दूध देते. तुमची गाय पांढरं दूध देते, माझी पण गाय पांढरं दूध देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जी गाय चारा खाते ती दूध देणार. गाय चाराच खात नाही. धनी म्हणतो, अरे रे ही रोकडी झाली. कशी झाली? आता हिला हे मी नाही म्हटलो. हालेलुया. बाजार करूया म्हणतील, आहे का नाही? सैतान बाजारच करायला बसलाय, आहे का नाही? म्हणून लक्षात ठेवा, गाई कुठल्याही रंगाची असू दे, चारा हिरवाच खायचा आहे. प्रेज द लॉर्ड. दूध मात्र मालकाला भरपूर द्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग मालक येऊन पाठीवर हात फिरवतो. वा वा. माझ्या प्रियानो, इथं देवाचं वचन येतं. कशासाठी? की आम्ही फळ देणार असावं आणि आमचं फळ टिकून राहावं. आम्ही सेवा करणारे असावे आणि आमची सेवा टिकून राहावी. आम्ही शांती करणारे असावे आणि आम्ही शांतीचे पुत्र बनावे. आम्ही प्रार्थना करणारे असावे आणि लोकांच्या जीवनात कार्य व्हावं. आम्ही अर्पण देणारे असावे आणि आशीर्वादाने आमचं कोटार भरलं जावं. आम्ही सद्बोध करणारे असावे आणि अनेकांचं जीवन आशीर्वादित व्हावं. म्हणून फक्त परमेश्वरनं पास्टरला नाही, माझ्या बहीण भावानं तुम्हाला या मंडळीत नेमलेलं आहे. आपण एकाच पवित्र आत्म्यानं सगळे भरलेलो आहोत. आपल्या सर्वांचा एकच पिता आहे. आपल्या सगळ्याला येशू हा देव लाभलेला आहे. येशू जसा माझ्यावर प्रीती करतो, तुमच्यावर प्रीती करतो, तुमच्या परिवारावर प्रीती करतो. परंतु त्याच्या प्रीतीमध्ये राहा, त्याच्या भक्तीमध्ये राहा, त्याचा धावा करा, त्याला सामर्थ्य मागा, अभिषेक मागा, तू कार्य करेल. परंतु प्रॉब्लेम कुठं आहे? वचन चांगलं आहे, पेरणारा चांगला आहे, पण काय झालं? काही बी वाटेवर पडलं. कुठं पडलं? माझ्या प्रियानो, जेव्हा येशूला विचारण्यात आलं, प्रभू हा दाखला काय आहे, याची फोड करून सांग. काय म्हणतो 18व्या वचनात? आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. तुम्ही तर सियन मंडळी ऐकला आहात. कोणी देवाचं वचन, परमेश्वराच्या सार्वकालिक राज्याचं वचन ऐकतो. आपण सगळेच देवाचं वचन ऐकतो, संदेश ऐकतो. येशू ख्रिस्तानं आपल्याला जे दाखल्याद्वारे सांगितलं ना, हॅलो, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्ही पृथ्वीवर देखील कसा व्यवहार करायचा, एकमेकाशी, परिवाराशी, समाजाशी, बरोबर आहे ना, अधिकाऱ्यांशी कसं अधीन राहायला पाहिजे, सगळं ज्ञान शास्त्रामध्ये येशूने दिलेलं आहे.
येशू ख्रिस्तानं स्वर्गाच्या पण गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रगटीकरणाचं पुस्तक वाचा, जुन्या काळात काही पुस्तकं आहेत वाचा. स्वर्गाच्या राज्यामध्ये कसं वातावरण असणार आहे, कसं आपण असणार आहे, सगळं पवित्र शास्त्रात आहे. माझ्या प्रियानो, डोळे झाकल्यानंतर आणि जमिनीत गेल्यानंतर आम्हाला वाव नाहीये शिकायला, आत्ताच. म्हणून प्रभू म्हणतो, आता पेरणाऱ्याचा दाखल्याची फोड ऐका. जे वाटेवर पेरले ते कोण आहेत? देवाचं राज्याचं वचन ऐकून घेतात सगळेच, परंतु आज तुम्हापैकी काही लोक असे आहेत की वचन ऐकतात पण समजत नाही किंवा समजून घेत नाहीत. काळजीपूर्वक ऐका. आज माझ्या विश्वासणाऱ्या बंधू बहिणीनो, आज तुम्ही तसे आहात काय? फक्त आमचे पास्टर चांगले आहेत म्हणायचं, देव चांगला आहे म्हणायचं, परंतु देव पास्टरना तुमच्या परिवारासाठी, तुमच्या वाढीसाठी, तुमच्या उद्योग नोकऱ्यामध्ये, तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे भरभराट झाली पाहिजे, कशा प्रकारे आरोग्य, कशा प्रकारे तुमचं आयुष्य घडायला पाहिजे, याचं जो बोध वचनाद्वारे देव देतो ते तुम्ही समजून घेत आहात काय? फार महत्वाचं आहे. बरेचदा मंडळीमध्ये काही लोक कसे येतात, ऐकतात परंतु समजत तर नाही किंवा समजून घेत नाहीत. काळजीपूर्वक ऐका. आज तुमची अवस्था काय आहे? वचन समजून घ्या. नाही समजलं तर घरामध्ये वडीलधाऱ्यांना विचारा, स्त्रियानं पतीला विचारा, पतीनं पत्नीला, मुलानं आई वडिलांना विचारा, आई वडिलांना समजत नसेल मुलांना विचारा. हॅलो. आणि नाही समजलं तर मला विचारा. आणि सरते शेवटी जेवढं समजलंय ते देवाला धन्यवाद द्या आणि परमेश्वराला विचारा. हे प्रभू येशू, या वचनाचा जो अर्थ आहे आत्मिक, तो प्रगटीकरण येशू मला तू दे. माझ्याशी बोल, शांत राहा, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाने जो तुम्हाला अभिषेक केला तो अभिषेक तुमच्यामध्ये राहतो. आता तुम्हाला कुणी शिकवावं याची गरज नाही, तर देवाने जो अभिषेक तुम्हाला केलेला आहे तो अभिषेक आम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. प्रेज द लॉर्ड. यू आर अनॉइंटेड पीपल. तुम्ही अभिषेकित आहात. स्वतः येशू पित्याबरोबर बोलत होता. पिता स्वर्गाच्या पृथ्वीच्या गोष्टी सांगत होता आणि येशू त्या गोष्टी समजून घेऊन खाली येऊन नदीकाठी, समुद्रकाठी, घरामध्ये, रस्त्यावर येशू लोकांना सांगत होता. येशू पित्याकडून ऐकून घेत होता. म्हणून तो म्हणतो, पिता मला जे सांगतो ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या प्रियानो, काळजीपूर्वक ऐका. आज बरेचदा आम्ही काय करतो, आलतो ना चर्चला, केली ना भक्ती, दिलं ना अर्पण, बघितलं ना आम्हाला पास्टरनी, प्रेज लॉर्ड दिला, निघाले. हे काय निवडणुकीला आलतं? घेतला ना झेंडा हातात, दिल्या ना 4 घोषणा, घेतली ना फी, निघाले. मतदान कुणाला पण करा, मला काय घेणं आहे. ते लोक बोलवतात ना कधी कधी, आम्हाला माहित नसतं झेंडा कुठल्या रंगाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, घोषणाचा अर्थ काय आहे, कुठल्या मी गर्दीचा आहे. असं नाहीये. प्रियजनानो, परमेश्वरानं आम्हाला त्याच्या पक्षात घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा झेंडा आमच्या हातामध्ये आहे. हा तारणाचा झेंडा आहे, हा विजयाचा झेंडा आहे, हा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा झेंडा आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला आणि मला विश्वास समजून हातात घेतलेला दिलेला आहे. हा सुवार्तेचा झेंडा आहे. हा जे अपयश आहे त्याला यशाकडे आणण्याचा झेंडा आहे. प्रियानो, चर्चला येणं म्हणजे असंच नाहीये. काही बी वाटेवर पडले 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 पडले, तात्काळ पाखराने येऊन ते खाऊन टाकले. बरेचदा देवाचं वचन आम्ही ऐकतो 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 पण समजत नाही किंवा समजून घेत नाही किंवा घरच्यांना, पास्टरना मी विचारतच नाही किंवा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेत नाही की येशू हा संदेश आज कशाचा होता? पश्चातापाचा. होय, कसा पश्चाताप केला पाहिजे? तारणाचा, कसं तारण म्हणजे मोक्षपात साधून घेतलं पाहिजे. अर्पण देण्याविषयी किती अर्पण कसं द्यायला पाहिजे समजून घ्या. आशीर्वादासाठी संदेश येतो. तुम्ही जर नाही समजून घेतला, नाही जर तुम्हाला समजला, तर तात्काळ जो सैतान आहे, जे तुम्ही ऐकलंय ते घरी जाण्या अगोदर किंवा जाता जाता
किंवा झोपून उठल्यावर, जीवन झाल्यावर, मटण खाऊन झाल्यावर ते सगळं विसरून जातं. हॅलो, म्हणून वरवर वचन ऐकायचं नाही. रस्त्यावर पडलेलं बी कसं आहे, वरवर पडलं, वरवर. आणि मग काय केली, पाखराने येऊन ते खाऊन टाकलं. प्रभू काय म्हणतो त्याचा अर्थ, तेव्हा तो दुष्ट, हॅलो, तुमच्यानी माझ्यासाठी दुष्ट टपून बसलेला आहे. का का हॅलो, कारण तुमचं आणि माझं पाप क्षमा होऊ नये, तारण होऊ नये, आम्ही देवाची लेकरं होऊ नये, आमचं भरभराट होऊ नये, आमचं आयुष्य वाढू नये, म्हणून सैतान नेहमी जे वचनामध्ये ज्ञान आहे, सामर्थ्य आहे, तारणाचा अनुभव आहे, जीवनाचा अनुभव आहे, हे वचन बीज आहे, हे आमच्या जीवनामध्ये तो रुजूच देत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण सैतानाला ठाऊक आहे, हे वचन जर यानं ऐकलं तर हा काय करेल, पश्चाताप करेल, क्षमा मागेल, पाप सोडून देईल, व्यसन सोडून देईल, बाप्तिस्मा घेईल, तारण होईल आणि हा स्वर्गात जाईल. कारण का, तो पडलेला आहे. सैतान काय झालेला आहे, तो पडलेला आहे. आणि जो पडलेला आहे तो आम्हाला पाडायचा प्रयत्न करतो. तो डोळ्याला दिसत नाही, तो अंधकारात राहतो, तो अंधकारात काम करतो. पण बायबल पेत्र म्हणतो तो गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, तो कोणाला गिरावे हे शोधित फिरतो. म्हणून काही लोकांना वचन ऐकायला नको, चर्चला यायला नको, वचन वाचायला नको, संदेश नको. कारण का, सैतानानं त्यांना काय ठेवलेलं आहे, अंधारात ठेवलेलं आहे, जड केलेलं आहे. म्हणून काही लोक वचनाकडे कानाडोळा करतात. पाखराने येऊन ते बी खाऊन टाकलं. आज तुम्ही धन्य आहात, वचन ऐकून तुम्ही समजून घेत आहात. घरी गेल्यानंतर काही लोक वचन परत परत ते वाचतात, प्रभूला प्रार्थना करतात की येशू या वचनाचा अर्थ मांडणं, प्रगटीकरण मला दे. ते धन्य आहेत. तो दुष्ट येऊन काय करतो, ते पेरलेलं हिरावून घेतो. आज परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो, आज तुम्ही आणि मी रस्त्यावर पडलेल्या बियासारखं वचन ऐकायला नको. आज आमची जमीन, आमची भूमी, आमचं जीवन, आमचा डोळा, आमचा कान, आमचं मन, आमच्या भावना, आमचं अंतःकरण हे रस्त्यावरल्यासारखं नको, वाटेवर पडलेल्या बियासारखं नको. फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. बरं वाटलं पास्टरांचं, आज बरं वाटण्यासाठी नसतं वचन, तुमचं आणि माझं बरं होण्यासाठी असतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये पाऊल तिमोथेला म्हणतो, तुमच्या जीवनात पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्याल तर बरं होईल. हा पहाटेचा तारा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. माझ्या प्रियानो, आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं चांगले दिवस कधी येणार. त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं, वचनाचा उलगडा स्वतः आपल्याला होत नाहीत. ते वचन एक वाचूया. वचनाचा उलगडा स्वतःनं होत नाही. काय करायला पाहिजे आपण, कुठपर्यंत देवाच्या वचनाकडे लक्ष द्यायचं. पाऊलाचं पत्रामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत आहे. बघा, असं वचन आहे, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरं होईल. सापडलं का कुणाला? पेत्राच्या दुसरे पेत्र 1:19. दुसरे पेत्र सगळेजण काढू देत, 1 मिनिट. पेत्राचं दुसरं पत्र, पहिला अध्याय, 19 वचन. शिवाय अधिक निश्चित असं हे देवाचं संदेष्ट्याचं, म्हणजे देवानं संदेष्ट्यांना कळवलेलं वचन, म्हणजे हे बी आहे. बी हे कसं आहे, निश्चित आहे. शिवाय अधिक निश्चित असं संदेष्ट्यांचं वचन कुणाजवळ आहे ब्रदर? आम्हाजवळ आहे. ते काय करतं देवाचं हे बी वचन? अंधक ठिकाणी जे लोक अंधारात आहेत, आजारात आहेत, अशुद्ध अमंगल गोष्टी करत आहेत, अशा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं हे वचन आहे. वाचा. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत, म्हणजे तुमच्या जीवनातला अंधार जाईपर्यंत, तुमच्या जीवनातला आजार जाईपर्यंत, तुमच्या जीवनातलं अमंगल अशुद्ध गोष्टी जाईपर्यंत, आणि मग तो पहाटेचा तारा,
तो प्रभू येशू ख्रिस्त अर्ली मॉर्निंग स्टार, तो पहाटेचा तेजस्वी तारा उगवेपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्याल तर तुमचं माझं चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. फक्त ताप जाईल तोपर्यंत नाही, पाप जाईपर्यंत वचनाकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, फक्त आपलं घर बांधून होईपर्यंत नाही, स्वर्गाचं घर मिळेपर्यंत देवा वचनाकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाचं वचन निश्चित आहे, अधिक निश्चित आहे. ते हालत नाही, ते कार्य करतं. घाबरत नाही देवाचं वचन. अधिक निश्चित असं संदेशाचं वचन आपणाजवळ आहे. ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही वचनाकडे लक्ष द्याल तर बरं होईल. काय होतं आणि पुढं का असं करायचं? कारण विश्वासार्ह बहीण भावानो, हे प्रथम मनात आणावयाचं की हे पहिल्यांदा समजून घ्या की बायबल मधील, पवित्र शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा तुमच्या आणि आमच्या कल्पनेनं ताणून हे करून फिरवून आरून अनेक लोक काय काय सांगतात प्रगटीकरण. रात्री खाताना स्वप्नात भजी आलीत आणि लय भरलेली तेल होती आणि तुम्ही विचारता अशी भजी का स्वप्नात आलीत? एखादा सांगतो भजी म्हणजे देव, ते तेल म्हणजे पवित्र आत्मा. भजी म्हणजे देव आहे वय. हालेलुया. तेल म्हणजे तेल गळत होतं, पवित्र आत्मा. अशी काहीतरी काय लावून पण मसाला सांगणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हॅलो 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 हॅलो. म्हणजे एक उदाहरण सांगितलं मी, एका सेवकानं मला असं सांगितलं, ते मी तुम्हाला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. कशाचा पण अर्थ कशाला काही सांगू नका. एक बाई रडत रडत गेली, म्हणली पाल साहेब रात्री माझ्या स्वप्नात भजी आली, सगळी भजीच भजी घरात होते. तर पाल साहेबांनी तिला सांगायसाठी सांगून टाकलं, भजी म्हणजे देव आणि त्यातनं गळणारं तेल म्हणजे पवित्र आत्मा. तुझ्या घरामध्ये देव आलाय आणि पवित्र आत्मा पण आलाय. असं होय, मग आता मी रोज भजीच खातो. अरे बाबा, तसं नाही आहे ते. दिवसभर कुठेतून जाता जाता भजी बघितली असतील, लय वास घेतला असेल, भजीच खात होता, बायबल वाचलंच नाही, म्हणून देव काय म्हणत होता त्याचा अर्थ असा असेल, भजी खाण्यापेक्षा वचन खा. प्रेज द लॉर्ड. आणि मग पवित्र आत्मा येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यासारखं असं सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी भज्याला सोडून काय तर चांगलं सांगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, काळजीपूर्वक लक्ष ठेवा. हे प्रथम मनात आणावयाची की शास्त्रातल्या कोणत्याही संदेशाचा उलगडा स्वतःच्या कल्पनेनं होत नाही. का होत नाही? कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने. प्रेज द लॉर्ड. देवापासून संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव वचनाचा उलगडा देणार. बायबल सांगतं देवाच्या वचनाच्या उलगड्यानं प्रकाश प्राप्त होतो, भोयास ज्ञान मिळतं. प्रियजनानो, लय पण भोय राहू नका. भोयासारखं वागायचं, सुज्ञतेनं वागा. देव शहाणपण देतो, देव सुज्ञता देतो. आणि म्हणून जर दुष्ट आहे, जर आम्ही वचन फक्त वरवर ऐकलं तर ती दुष्ट सैतान आमच्यातलं ऐकलेलं लगेच काय करून घेतात? काढून घेतात. परत तिकडे जाऊया. दुसरं कोण आहे? खडकाळेवर. काही बेरणाऱ्याच्या हातून बी कुठं पडलं? खडकामध्ये, दगडामध्ये पडलं. काय झालं? आणि मग असे लोक काय होतात? वचन लगेच ऐकतात. काही लोक वचन ऐकून ग्रहण पण करतात, चर्चमध्ये येतात. वा, काय असं मी कधी ऐकलंच नाही. ऐकतात, ग्रहण करतात, पण लय बरं वाटलं, चांगलं तुमचं पालक शिकवतात, वगैरे वगैरे ऐकतात. परंतु त्यांचं मूळ जे आहे, मूळ म्हणजे त्यांच्यामध्ये जी जमीन आहे, जिथं ते वचन तग धरून राहायला पाहिजे, तिथं मूळ नसल्यामुळे काळजीपूर्वक ऐका. आणि मग ते असे लोक एकदा दोनदा चर्चला येतात, ऐकतात, बरं करतात, पास्टर लय चांगलं, हे लय चांगलं, मंडळी चांगली, लय चांगली व्यवस्था बसण्याची केली, काय फॅन, काय खुर्च्या, काय वाजवत्यात, काय 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 आणि काय 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 करत जातात ते. हालेलुया. आणि मग जेवणाचा कार्यक्रम असले तर आपण म्हणतो आता तिथं चांगला कार्यक्रम आहे, येतो की, लय मागच्या वेळेला आलतं की, कधी? मागच्या वर्षी. म्हणून फक्त लोक यासाठी येणारी पण आहेत. प्रेज द लॉर्ड. मग मी बोललो की मग म्हणतात पास्टर असं काही बोलत जाऊ नका. असं बोलायचं नाही. मग कसं बोलायचं? हे खायला इथं यायचं का हे खायला इथं यायचं?
इथं देवाचं अन्न प्रत्येक रविवारी आम्ही देतो. प्रेज द लॉर्ड. आणि आज लोक मूळच नाही हो त्यांना, म्हणून ऐकतात. आणि जास्त मूळ नसल्यामुळं काय झालं सिस्टर, ते थोडाच वेळ टिकतात. आणि मग काय होतं, जर मग संकट आली, समस्या आली किंवा छळ झाला, आणि मग ती लोक अडकतात. मूल होत नव्हतं झालं, घर होत नव्हतं झालं, लग्न होत नव्हते झालं, आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या प्रॉब्लेम्समध्ये काही लोक अडकतात. हे नाही बाबा मला जमायचं, तो काही तंबाखू सोडलं मी, पण आता मला तंबाखूशिवाय होतच नाही, मला भांडल्याशिवाय करमतच नाही, मला असं केल्याशिवाय होतच नाही. मग ते त्यांना सोडायचं नसतं. अशा लोकांना घट्ट मिठी मारलेली असते सैतानानं, आणि मग असे थोडा वेळ टिकतात आणि काय होतं, अडकतात. म्हणजे कसं आहे, ते खडकात पेरलेले कसे आहेत, म्हणजे सूर्य तीव्र तेजाने त्यांच्यावर आला आणि ते करपून गेले. पुढं आणि मग काटेरी झाडामध्ये पडलेले काही लोक, आपण सगळेजण इथे येतो, पण काही लोकांच्या जीवनामध्ये काय आहे, काटेरी झाडामध्ये पेरलेल्यासारखं काही लोकांच्या जीवनामध्ये अवस्था होते. वचन आपण येऊन ऐकतो, काटेरी झाडामध्ये पण बी पडलं, आणि असे लोक वचन ऐकतात, परंतु इथं ऐकल्या इथं आत चार चौकटीत आलं की बरं वाटतंय, परत बाहेर गेलं की मग कसं पाहिजे, पुढं मग मला राबलंच पाहिजे, मला मग आम्ही काही बिन राबता आम्हाला काही वरून आहे अचानक येतंय, ते तसा विचार करतात. हां, रविवारी प्रत्येक रविवारी यायला मला काही जमायचं नाही, उपास प्रार्थनेला आम्हाला काय होणार नाही, मग नुसतं काम काम काम, दाम दाम दाम, असं नाही. इथून बाहेर गेल्यानंतर प्रियानो, बायबल काय सांगतं, 6 दिवस कष्ट करा, 7वा दिवस पवित्रपणे पाळा. परमेश्वर आम्हाला देतो ना. प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्राची बोट मागितली, आणि बोट त्यानं दिल्यानंतर बोटीतून शिक्षण दिलं, आणि मग प्रभू त्याच्याकडे वळलं ना. आता तू मला बोट दिलीस, आता तुला मी सांगतोय तिथं जाळं टाक. प्रभू येशू ख्रिस्त कुणाचं ऋण आणि उपकार ठेवून घेत नाही. तो उद्योगाच्या हाताला यश देणारच, तो तुमची संपत्ती पण वाढवणार आणि संतती पण वाढवणार. पण तुम्ही तुमच्या फक्त संपत्तीच्या मागे लागलाय, आणि संततीकडे तुमचं दुर्लक्ष आहे, किंवा देवानं तुम्हाला त्याची संपत्ती बनवून ठेवलेली आहे, आणि देवाची तुम्ही संपत्ती, देवाच्या पवित्र स्थानी तुम्ही वेळेत येत नाही, करत नाही, तर माझ्या प्रियानो, आमचं जे आयुष्य आहे, आमचं जो आशीर्वाद आहे, टिकून राहणार नाहीत. म्हणून आज मी देवाचा सेवक सांगत आहे, जो पाखरं आहे त्यानं खाऊन टाकलं. कशामुळं? कारण आम्हाला वचन समजत नाही, म्हणून आमचं वचन आम्ही ऐकलं, परंतु ते दुष्टानं आमच्या मनातून, हृदयातून हिरावून घेतलं. काही बी खडकावर पडलं, पण तिथं मूळ धरत नाही, आपण पुन्हा पुन्हा घोळत नाही. असं का? प्रियानो, कोंबडी अंडे देते खरं आहे, पण अंडी जेव्हा सगळे उभे खाली येतात, तेव्हा ती त्याला 21 दिवस घोळते, आणि तिची ऊब त्याच्यामध्ये जाते, आणि मग त्या उभेनं त्या अंड्यामध्ये देखील जीव तयार होतो, अंड्यामध्ये जीव तयार होतो. पण लगेच नाही, अंडे ठेवले की लगेच ही काय पोल्ट्री अशी ह्याची नाही आहे, कृत्रिम पोल्ट्री. प्रेज द लॉर्ड. आता पास्टर अशी प्रार्थना करा की माझ्या जीवनात चमत्कारच झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. लगेच चमत्कार झाले तो कशाला इकडे येतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोंबडी काय करते? घोळते अंड्याला, आणि मग 21 दिवसानंतर 7 त्रिक 21, 7 दिवसाचा 1 आठवडा आहे, 3 आठवडे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी तसं केलंय. त्यांच्या आजींना कोंबडी रवण ठेवत होती, तेव्हा नीता हळू जाऊन ते पिलांना हात घालत होती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तिला माहित आहे, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, कोंबडीला देखील पिलांना जन्म देण्यासाठी ती अंडी तिच्या उभे खाली यायला पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. आणि जी अंडी उभे खाली येतात त्याच्यातून जीव निर्माण होतो. पण अंड सेपरेट झालं की त्याचा सकाळी ब्रेड बरोबर आमलेट ठरलेला आहे. हालेलुया. किंवा बुर्जी तर ठरलेलीच आहे. जगाच्या हातात तुम्ही गेला ना, तुमचा आमलेट किंवा बुर्जी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कुणाच्या उभे खाली जायचं आहे, प्रभूच्या का जगाच्या? प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं, आज आम्ही पाहतो तरुण लेकरं व्यसनामध्ये, पापामध्ये मरत आहेत. शैतान त्यांना गाठत आहे. अगोदर फॅशन म्हणून दारू पितात, फॅशन म्हणून सिगरेट वडतात, फॅशन म्हणून काहीतरी नशा करतात, आणि नंतर ते व्यसन होऊन बसतं. मग शरीरातला एक अवयव खराब व्हावा लागतो.
आणि मग सैतान अशा प्रकारे तो आमचा घात आणि आमचा नाश करू लागतो. आज देवाचं वचन तुम्हाकडे येतंय. सैतान हा घरी जाणाऱ्या सिंहासारखा आहे. तो कोणाला गेल्यावर शोधत फिरतो, परंतु परमेश्वराने आपल्या पुत्राला पेरणारा, तारणारा आणि वाचवणारा असा पाठवलेला आहे. त्याचं वचन आमच्या जीवनामध्ये येतो, परंतु वचन ऐकल्यानंतर आम्ही ते समजून घ्यायला पाहिजे. जर वचन आम्ही समजून घेत नाही तर सैतान हा दुष्ट तुमच्या मनात, तुमच्या हृदयात पेरलेलं मंडळीतलं वचन तो हिरावून घेण्यासाठी टपलेला आहे. आई वडिलांना वचन ऐकल्यानंतर घरी जा, मुलांना सांगा, तुला वचन समजलं का? समजून सांगा. जे ऐकलेलं आहे त्या वचनाबद्दल प्रार्थना करा. वचन जिवंत आहे प्रियानो, ते सजीव आणि सतेज आहे. ते तुमच्या मनाच्या भावना, कल्पनांचं परीक्षण करतं आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं ते देतो. आज जर तुमच्या मुलांची लग्न होत नाहीत, त्यांना बसवा, त्यांच्याशी बोला, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. ज्या मुलांचं शिक्षण पूर्ण होणं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही काय करत आहात? हॅलो, इकडे लक्ष द्या. वचनाप्रमाणे आपल्या लेकरांना, आपल्या परिवाराला बोध करत आहात काय? त्यांच्यासाठी वचनाप्रमाणे येशूजवळ प्रार्थना करत आहात काय? तेव्हा तुमची लेकरं आशीर्वादित होतील. आम्ही फक्त वचन ऐकतो, समजून घेत नाही. बायबल सांगतं प्रियानो, मोशेच्या मृत्यूनंतर यहोशुवाला परमेश्वर म्हणाला, यहोशुवा खंबीर हो, हिम्मत बांध, घाबरू नको, कचरू नको. हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू देऊ नको. त्यात लिहिलेलं सर्व काही तू पाळ, ते ऐक, श्रवण कर, पाळ. त्याला सोडून उजवीडावीकडे जाऊ नको. जर हा नियमशास्त्राचा ग्रंथ तू पाळशील तर मी परमेश्वर तुझा देव, तू जिकडे जाशील तिकडे तुझवर राहीन, तुला यश प्राप्ती देईन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वरानं जो यहोशुवा, त्याला वाटलं आता मोशे मृत्यू झाला, माझा गुरु गेला, परंतु परमेश्वरानं प्रियानो यहोशुवाला म्हटलं, खंबीरो खंबीरो खंबीरो, घाबरू नको, कचरू नको. हा नियमशास्त्र ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. माझ्या प्रियानो, सैतान नेहमी वचन आम्ही ऐकू नये, वाचू नये, पाळू नये यासाठी प्रयत्न करतो. येशूला देखील सैतानानं हीच परीक्षा घेतली, तू देवाचा पुत्र असशील तर धोंड्याच्या भाकरी कर. येशू काय म्हणाला? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने जगेल. वचन हे आम्हाला जिवंत ठेवतं. प्राइज द लॉर्ड. म्हणून शास्त्रात लिहिलेले आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझं वचन नाहीसं होणार नाही. वचन नाहीसं होणार नाही. वचन हे देवाचा शब्द आहे, ही देवाची वाणी आहे, हा आत्म्याचा आवाज आहे, हा आत्मा आहे, जीवन आणि आत्माचा आहे. म्हणून सैतान तो दुष्ट तुमच्या मनात, आपल्या मंडळीत आम्ही वचन जे ऐकलेलं तो काय करतो? हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. पण आज तुम्ही स्वतःला तपासा. माझं जीवन, माझी भूमी, माझं शरीर, माझं परिवार ही कसली जमीन आहे? रस्त्यासारखी आहे का खडकासारखी आहे का काटेरी झाडासारखी आहे का चांगली भूमी आहे? मी तर म्हणतो तुम्ही आणि तुमचा परिवार एक चांगली मशागत केलेली जमीन आहे. तुम्ही परमेश्वराचे तानेले भुकेलेले आहात. तुम्ही परमेश्वराचे आशीर्वादित लोक आहात. जी मिळालं त्याबद्दल धन्यवाद द्या, परंतु ज्या गरजा आणि गोष्टी आहेत त्यासाठी परमेश्वराचं वचन रोज रोज ऐका आणि म्हणा, येशू या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे, प्रभू मला दीर्घायुष्य दे, मला वयोवृद्ध दे, माझ्या मुलांचं कल्याण कर, माझं कोटार समृद्ध कर, मला कशाची उणीव भासू देऊ नको, मला सुस्थिती आरोग्य लाभू दे, माझ्या घराच्या तंबूजवळ एकही व्याधी येऊ देऊ नको. वचनामध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घरामध्ये प्रार्थना करा, तोड उघडून प्रार्थना करा. ते बोललेलं वचन तुमच्या घरामध्ये ते बीज बनून राहील. प्रभू येशू, माझ्या घरात मी शांती जाहीर करत आहे, शांती राहील. येशू, तुझ्या नामामध्ये माझ्या लेकरांना मी आशीर्वाद जाहीर करत आहे, लेकरं आशीर्वादामध्ये चालत. हे वचन आहे. पण सैतान तो दुष्ट आहे, पाखराने येऊन ते खाऊन टाकलं. बरेचदा काय होतं, वचन आम्ही ऐकतो पण समजून घेत नाही किंवा समजत नाही. आजचा संदेश तुम्हाकडे येत आहे, वचन समजून घ्या आणि समजावून एकमेकाला सांगा. घरी गेल्यानंतर ते पुन्हा रवंत केल्यासारखं त्याच्यावर मनन करा आणि प्रार्थना करा, येशू या वचनाप्रमाणे माझ्या जीवनात घडू दे. काही बी खडकाळीत पेरलं, तिथं पडलं, उगवून आलं, पण मूळ नव्हतं. आम्ही जर एक आठवड्यात दुसरा आठवड्या घ्या, आम्ही आज बायबलच 8 दिवसानं वाचलं,
तर आमचं जमीन ही मूळ दरार होईल का? कंटिन्युअस पाहिजे. आम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो मला असं असं झालेलं आहे, डॉक्टर एकच गोळी देऊन आणि एक इंजेक्शन देऊन काम होत नाही. तो 5 दिवसाचं 7 दिवसाचे डॉक्टर औषध देतात. ही साखळी आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये जो जंतू प्रवेश केलेला आहे, ज्यामुळं आपण ताप येत आहे किंवा आपल्याला ज्यामुळं त्रास होत आहे, ते जंतूचा अँटीबायोटिक पूर्ण तो कोर्स झाल्याशिवाय तो जंतू जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण आज आधामामध्ये पतन पावलेला आहोत. आम्ही मरणाच्या दंडाच्या स्वाधीन होतो. परंतु आता तुमच्यासाठी बातमी ही आहे की ज्या आदामाने हव्वेनं देवाचा शब्द अवमानला आणि म्हणून त्यांचं पतन झालं, म्हणून पापानं प्रवेश केला आणि मरण त्यांच्या जीवनात आलं. पण आनंदाची बातमी ही आहे की परमेश्वराने पुन्हा एक वार आपला शब्द, आपलं बीज, आपलं वचन, येशू ख्रिस्त हे देवाचं बीज आहे. येशू ख्रिस्त हे देवाचं बीज आहे. देवाचं बीज येशू आहे. पहिला माणूस मातीपासून आहे, पण दुसरा आदाम देवापासून आहे. देवाचं बीज मरियेच्या उदरामध्ये गर्भधारणा झाली आणि तो तारणारा जन्माला आला. आणि त्या येशूचं बीज हे वचन आहे. वचन हे कार्य करतं. म्हणून एचकेलमध्ये 37 मध्ये म्हटलेलं आहे, एचकेल म्हणतो माझ्यावर परमेश्वराचा वरदहस्त आला, मला उचललं, खोऱ्यात नेऊन ठेवलं. खोऱ्यामध्ये अस्थिच अस्थी होत्या. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो परमेश्वरा तुलाच ठाऊक. अस्थी म्हणजे हे सापळे कसे सजीव होणार? परमेश्वर तुलाच ठाऊक. मग परमेश्वर त्याला म्हणाला या अस्थीला संदेश देऊन सांग. आणि मी संदेश दिला तेव्हा काय झालं? ते हाडामध्ये काय आलं? हाडामध्ये मांस आलं, त्वचा आली, पण त्याच्या जीव नव्हता. तेव्हा परमेश्वर मला पुन्हा म्हणाला त्यामध्ये फुंकर घाल. आत्म्याला तुम्ही पवित्र आत्म्याचा फुंकर घाल. पुन्हा संदेश दिला, पुन्हा पवित्र आत्म्याचा फुंकर घाला. आणि मग काय झालं तर त्या ज्या अस्थी होत्या त्या हाडाला हाडं चिकटलीत, सापळे उभा राहिलेत, त्वचा आली, त्यांच्या जीवाला. आणि मग ते बोलू लागले, चालू लागले. आणि एचकेल 37 मध्ये लिहिलेलं आहे हे इस्रायल घराणे होय. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वराचा जेव्हा संदेश येतो, देवाचं वचन येतं, तेव्हा वचन हे बायबलमध्ये लिहिलं आहे ते जीवन आणि आत्मा आहे. हॅलो. आणि म्हणून सैतान हा त्याच्या पद्धतीनं आमच्या जमिनीमध्ये देवाचं वचन पेरलं जाऊ नये. आम्ही मशागत करणं, आम्ही कापणी करणारे हंगामाचे दिवस आम्हाला येऊ नये म्हणून सैतान आमच्यामध्ये देवाचा आवाज आणि वचन वाचू देत नाही, ऐकू देत नाही. आज तुम्हाला परमेश्वराने हे सांगितलेलं आहे की प्रियानो, आम्ही जमीन रस्त्यावरली जमीन नाहीये, सावध राहा. आम्ही खडकाळ जमीन नाहीये, सावध राहा. आम्ही काटेरी झाडामध्ये असल्यासारखं वागू नये. संसाराची चिंता आणि द्रव्याचा मोह पुढे म्हटलेला आहे. पुढे बाहेर गेल्यानंतर परमेश्वर वचन चांगलं होतं, पण माझ्या भविष्याचं काय, माझ्या मुलांचं काय, विवाहाचं काय, ह्याचं काय, परमेश्वर काळजी घेईल. परमेश्वर त्याला उत्तम त्यांना जोडीदार देईल. परमेश्वर तुमच्या मुलांच्या शिक्षणाविषयी तो विश्वासू आहे. परंतु आम्ही त्याच गोष्टीचा विचार करतो, काळजी चिंता करतो. म्हणून म्हटलेलं आहे काटेरी झाडामध्ये पेरलेले ते आहेत, ते काय करतात? संसाराची चिंतानी द्रव्याचा मोह म्हणजे पैशाचा मोह ही आमचं वाढ खुंटवतात. आणि मग असे लोक चांगली वचनं, चांगला संदेश ऐकून, स्वास्थ्य मिळून पण, स्पर्श होऊन पण, प्रियानो, देव आमचं जीवन बदलणार आहे, देव जो आम्हाला आयुष्य देणार आहे, देव जो आम्हाला भरभराट करणार आहे, त्याला अपात्र ठरतात. संसाराची चिंता करू नका, पैशाचा मोह बाळगू नका. परमेश्वर पुरवठा करणे इतका संपन्न आहे. मात्र चौथी जमीन परमेश्वर, चांगली जमीन. कोणती चांगली जमीन? जी जमीन काटेकुसरे काढून टाकलेली जमीन आहे, ज्या जमिनीतून ढेकळं दगड काढून टाकलेले आहे, ज्या जमिनीची मशागत झालेली आहे, जी जमीन पेरणीसाठी तयार केलेली आहे, जी जमीन उत्तम प्रकारे भुसभुशीत आहे, तयार आहे, ती चांगली जमीन आहे. माझ्या विश्वासाला बहीण भावानो, येशू ख्रिस्त जक्कयाला म्हणला, जक्कया खाली उतरला तो. तुझ्या मी आज घरी येणार आहे. गेला तो. जगाच्या दृष्टिकोनातून जक्कयाचं घराणं, ती जमीन पापी होती, जकादर होता. पण जेव्हा येशू त्याच्या जीवनामध्ये बोलला तेव्हा तो खाली आला, नम्र झाला. तुझ्या घरी मी येणार आहे, ये म्हणाला का नको म्हणाला?
प्रभू येशूचं त्यानं स्वागत केलं आणि तिथं येशूच्या उपस्थितीनं काय झालं? पश्चाताप केला त्यानं. अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो, चौपाटानं कुणाचं घेतलं असेल तर परत देतो. येशू ख्रिस्त म्हणाला, आज या घराला कारण प्राप्त झाले. मार्था मरिया, मार्थानं ऐकलं, येशूला घरी आणलं, मरिया चरणाजवळ बसून राहिली. मार्था, मरिया आणि लाजारसवर येशूचं प्रेम जडलं. अधूनमधून येशू त्यांच्या घरामध्ये जात होता, त्यांच्याशी संवाद साधत होता, त्यांचं ऐकून घेत होता. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं मार्था, मरिया आणि लाजारवर प्रेम होतं. जेव्हा येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो, आमच्या घरात जेव्हा भक्ती होते, आपल्या घरात जेव्हा प्रार्थना भक्ती करतो, तेव्हा मला सांगू द्या, येशू ख्रिस्ताचं तुमच्यावर प्रेम जडतं. काय झालं आजी, काय झालं, मला येशूशी झालंय का प्रेम? आज देवावर प्रेम करत आहात का? जिथं जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्यावर देव प्रेम करतो. जे देवाच्या प्रीतीमध्ये राहतात त्यांच्यामध्ये देवाची प्रीती राहते. देवावर प्रेम करा. माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रियानो, मलाही अनेक गोष्टीचा हे जग आकर्षण करणारं होतं, अनेक गोष्टीचा मोह होता. परंतु ज्यावेळेला मी माझं जीवन, माझी भूमी म्हणून, माझं शरीर, माझं जीव, माझं जीवन मी प्रभूच्या हाती दिलं आणि येशूला म्हटलं, येशू मला मरू देऊ नको, मला जीवन दे. येशू तू माझ्यावर प्रेम कर, मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू तू माझ्या जीवनाला आशीर्वादित कर. माझं जीवन मी प्रभूच्या हाती समर्पित केलं आणि माझी भूमी, माझ्या जीवनामध्ये काटेकुसले होते, अनेक चुकीच्या गोष्टी होत्या, अनेक गोष्टी होत्या. देवबापानं सगळा कचरा, सगळे काटे, सगळे कुसळे, सगळं माझ्या जीवनातून काढून टाकलं. भीती होती मरणाची, आजाराची, अनेक प्रकारच्या चिंता होत्या, काळजी होती, अनेक प्रकारचा दबाव होता, अनेक लोकांचा त्रास होता, अनेक लोक निंदा करत होते. परंतु मी म्हटलं, काही असू दे, येशू तू माझ्यावर प्रेम कर, मी तुझ्यावर प्रेम कर, मी तुझ्या आज्ञा पाळेन, तू मला आशीर्वादित कर. प्रिय, आज मी 29 वर्षे पाहत आहे की येशू ख्रिस्तानं माझ्या जीवनाला, माझ्या भूमीला काय केलं? हिरवीगार केलं, आशीर्वादित केलंय. आज मंडळीमध्ये देखील अनेक कुटुंब आहेत, तुम्ही येशू ख्रिस्तानं तुम्हाला चांगली भूमी म्हणून तुमच्यातून काटेकोसळे काढलेले आहेत, अनेक आजार काढलेले आहेत, अनेक संकट काढलेले आहेत, दारिद्र्य, गरिबी काढलेली आहे. विसर पडू देऊ नका, तुम्ही चांगली भूमी आहात. जे बीज चांगल्या भूमीत पेरलं जातं ती भूमी कशी आहे? आपण चांगली भूमीचे लोक, चर्चमध्ये येणारे आपण विश्वासणारे लोक, आपण कसे आहोत? वचन आम्ही समजून घेतो, पालकाला पण समजून घेतो, देवाला पण समजून घेतो, एकमेकाला पण समजून घेतो. फक्त वचन समजून घेऊ नका, एकमेकाला समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. पास्टरला पण समजून घ्या, आज कडक का, उद्या गरम का, उद्या नरम का, समजून घ्या. घरातल्या एकमेकांना समजून घ्या, आई वडिलांना समजून घ्या, नवऱ्याला समजून घ्या, सुनाला समजून घ्या, सासूला समजून घ्या, समजून घ्या, तर देव तुम्हाला समजून घेईल. प्रेज द लॉर्ड. काही लोक समजूतदारपणा घेतच नाही, रोज आपणच गरम व्हायचं. अरे कधी तर ती झाली आहे गरम, शांत राहा, थंड पाण्याचा प्याला आणून तिला द्या. काही घरामध्ये ना एक व्यक्ती सारखीच गरम होत असेल तर मग बाकीची पण काय होतात? तुमच्या गरमानं ती पण थंड झालेली गरम होतात. सैतान एकमेकाला गरम करतो. माझ्या प्रियानो, जे वचन समजून घेतात, देवाला समजून घेतात, सेवकाला समजून घेतात, मंडळीला समजून घेतात, पवित्र आत्म्याला समजून घेतात, घरातील एकमेकाला समजून घेतात ना, ते देवाला लोक आवडतात. प्राइज द लॉर्ड. चांगली भूमी कोण आहे? जे देवाचं वचन समजून घेतात आणि मग असे लोक काय देतात? फळ देणारे. त्यांच्या प्रार्थना प्रभावी असतात, त्यांचे उपासना प्रभावी असते, त्यांचं बोध करणं प्रभावी असतं, त्यांचं एकमेकाशी बोलणं प्रीतीने असतं. वडिलांना वडीलच म्हणा, वडिलांना अरे तुरे म्हणून चालेल का? ए डॅडी, ए डॅडी नाही म्हणायचं, अहो डॅडी. प्रेज द लॉर्ड. काय म्हणायचं? अहो डॅडी. बाप म्हातारा होऊ दे किंवा तुम्ही लय तरुण झाला, तुम्ही डिग्री झाली, डॉक्टर, इंजिनियर, ए डॅडी नाही म्हणायचं. वडिलांचा मान वडिलांना, पास्टरचा मान पास्टरना. दुसऱ्याच्या बायकोला पण काय ग वै ग नाही म्हणायचं. मी माझ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्युनियर मुलींना देखील सिस्टर म्हणतो, मंडळीतल्या प्रत्येकाला मी सिस्टर म्हणून हाक मारतो. मनन करा स्वतःच. कुठल्याही पुरुषानं कुठल्याही स्त्रीला काय ग वै ग करायचं नाही. मंडळीत असो की तुमच्या शेजारी असो की कामाच्या ठिकाणी असो, त्यावरून फळ तुमचं तुम्ही ओळखता. हॅलो. आणि स्त्रियांनी पण
तुमचे धीर असेल, तुमचा नवरा असेल, सासू सासरे असेल, हे आमचं सासरा म्हातारं ते आमचं लई खडूस आहे. का? तुझ्या बोलण्यानं ती गल्ली समजते ही बाई म्हातार सासऱ्याला लई म्हातार सासरा खडूस आहे म्हणतंय. सांभाळा. वडीलधाऱ्यांना अहो जवळ बोलवा. मंडळीतील बंधूंना अहो ब्रदर म्हणा, बहिणींना अहो सिस्टर म्हणा. प्रेज द लॉर्ड. वयानं कदाचित कमी असतील किंवा बरोबरीचे असतील, चालणार नाही. देवाला आणि मला पण काय ग होय ग, नवऱ्याला काय रे वय रे, नाही पास्टरांचं लव्ह मॅरेज आहे, लव घरात करा. इथं काय करा, मॅरेज केल्यासारखं राहावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लय टेन्शन घेऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणले मग असं आहे किती आवाज म्हणायचं. वडीलधाऱ्यांचा मान राहिला. माझ्या प्रियानं चांगली जमीन ती आहे जी समजून घेते. आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. आपण आपले नेत्र बंद करूया. प्रभू येशू ख्रिस्त घरातून निघून, डोळे बंद ठेवा, घरातून निघून समुद्राच्या काठी जाऊन बसला. लोक समुदाय त्याच्या जवळ आला, तो तारवात बसला आणि त्याने दाखला दिला. आज तो प्रभू येशू ख्रिस्त जे तुम्ही सभास्थानात आलेला आहात, कदाचित तुम्ही काही लोक किनाऱ्यावर असाल, आज प्रभूच्या सानिध्यात या. आज येशू तुम्हाला पेरणाऱ्याच्या दाखल्याविषयी आज त्यानं बोध आम्हाला केलेला आहे. एक पेरणारा बी पेरावयास निघाला, काही बी काट रस्त्यावर पडले, पाखराने येऊन खाऊन टाकले. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, देवाचं वचन मंडळीसाठी आहे. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. देवाचं वचन हे सजीव आणि सतेज आहे. त्या अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. देवाचं वचन आम्हाला शुद्ध करणार आहे. देवाचं वचन आम्हाला नवा जन्म देणार आहे. ते वचन तुम्ही ऐका, स्वीकाराने ग्रहण करा. नाहीतर रस्त्यावर पडलेल्या बियासारखं नको. पाखरानं येऊन ती बी खाऊन टाकलं. आज जगामध्ये जो सैतान आहे, जो दुष्ट आहे, जो तुमच्या पाठीस लागलेला आहे, ज्यांचं लक्ष तुम्हाकडे आहे, तो तुम्ही ऐकलेलं वचन तो नेहमी हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. कान इकडे देऊन ऐका. विश्वासणाऱ्या बहीण भावानो, मंडळीमध्ये परमेश्वरानं दिलेला संदेश तुम्ही ऐकले. ही वचनं ही सजीव आणि सतेज आहेत. ती जीवन आणि आत्मा आहेत. ती तुम्हाला प्रकाशात आणणारी, ती तुम्हाला जीवन देणारी, ती तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये नेणारी देवाची वचनं आहेत. वचन ऐकून श्रवण करा, ग्रहण करा, वचनाप्रमाणे प्रार्थना करा. अन्यथा तो दुष्ट तुमच्या अंतःकरणात पेरलेलं बीज तुमच्या मनातून, तो हृदयातून काढून टाकेल. खडकावर पडलेलं ते लोक आहेत जे ऐकतात, परंतु मूळ नसल्यामुळं ते फार काळ टिकत नाहीत. कारण का? की ते शब्दाला येत नाहीत, किंवा ते वचनाचं अधूनमधून वाचन करत नाहीत, किंवा त्यांच्या जीवनामध्ये ते नम्र झालेले नाहीत, समर्पित झालेले नाहीत. म्हणून ते ऐकतात, बरं वाटतं, पण तो सूर्य उगवला आणि ते करपून गेलं. काही समस्या अडचणी आल्या आणि त्यांनी वचनाकडे दुर्लक्ष लोक करतात, मंडळीकडे देवाकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा ते जगात जातात आणि जग त्यांना करपून टाकतं. काटेरी झाडामध्ये पेरलेले ते आहेत जे ऐकतात, विश्वास ठेवतात, ग्रहण करतात, परंतु बाहेर गेल्यानंतर पुन्हा संसाराची चिंता, द्रव्याचा मोह यामुळे आमची वाढ खुंटते. प्रियानो, येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरीत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. तुम्ही आणि मी पाखरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. म्हणून येशू म्हणतो, अन्नापेक्षा जीव, वस्त्रापेक्षा शरीर महत्वाचं आहे. माझ्या बहिणी काळजी करू नको, माझ्या बंधूंनो काळजी करू नका. येशू ख्रिस्त तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा देण्यास समर्थ आहे. परंतु आज आमचा जीव पेरणाऱ्यानं चांगल्या भूमीत पेरलं तेव्हा कोठे 60 पट, कोठे 100 पट, कोठे 30 पट पीक आलं. आज तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्तानं वचन पेरलेलं आहे. पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, पवित्र आत्मेची फळं आणि कृपादानं तुम्हाला लाभलेली आहेत. आता तुम्ही फळ देणारे आहात. रवा शकारा मकालारी अंदाला, तुम्ही चांगली भूमी आहात, तुम्ही चांगले लोक आहात, तुम्ही पवित्र लोक आहात, तुम्ही परमेश्वरानं निवडलेले लोक आहात.
चांगली भूमी चांगलं फळ देते. प्रिय जनानो, येशू ख्रिस्तानं आपलं शरीर दिलं यासाठी की आम्हाला चांगली भूमी बनवावी. येशू ख्रिस्तानं आपलं जीवन दिलं यासाठी की आमचं जीवन आम्हाला मिळावं. आज त्या येशूला म्हणा, प्रभू तू स्वतः देवाचं बीज आहेस माझ्या जीवनामध्ये. हे येशू, तुला नावडणाऱ्या गोष्टी असतील त्या काढून टाक. तुला नावडणार माझं पाहणं बोलणं वागणं असेल, काढून टाक. मला चांगली भूमी म्हणून 100 पट 60 पट 30 पट पीक देणारा बनव. परमेश्वर तुम्हाला आपली भूमी म्हणून पाहत आहे, आपले लोक म्हणून पाहत आहे. विश्वासणारे लोक, निवडलेले लोक, वेगळे केलेले लोक, पवित्र लोक असे पाहत आहे. नक्की तुमच्या जीवनात 100 पट 60 पट 30 पट पीक येईल. तुम्ही प्रार्थना कराल, येशू ख्रिस्त ऐकून उत्तर देईल. तुम्ही ज्या भूमीमध्ये पाऊल टाकाल ती भूमी तुमची होईल. तुम्ही मुलांसाठी जोडीदार शोधाल, येशू उत्तम ते जोडीदार देईल. तुम्ही ज्या कामाला हात घालाल ते काम आशीर्वादित होईल. कारण चांगली भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस येऊन आपली लागवड करणाऱ्यास हिरवळ उपजवते. ती आशीर्वादित आहे. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात धन्यवाद देतो. आज तुझं वचन, तुझं बीज हे येशू माझ्या देवा या मंडळीत तू पेरलेलं आहेस. ही चांगली भूमी आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन, येशू कौटुंबिक जीवन, हे मंडळीचं जीवन, येशू आज ही भूमी तू नांगरलेली आहेस. येशू आभार मानतो, या भूमीतून काटे कुसळे तू काढून टाकलेले आहेस. प्रत्येकाला वचनानं शुद्ध केलेला तू देव आहेस. पापापराधांची क्षमा केलेला देव आहेस. माझ्या येशू, आज जो संदेश, जे वचन आलेलं आहे, चांगल्या भूमीत आज येशू हे तुझं बीज तू पेरलेलं आहेस. बापा येशू राजा, मी प्रार्थना करतो प्रत्येक कुटुंबामध्ये आशीर्वादाची रेलचेल होऊ दे. प्रत्येक घराघरामध्ये आरोग्याने शांती येऊ लागू दे. प्रत्येक कुटुंबाचं तारण होऊ लागू दे. नवीन जीवनाचा अनुभव येऊ लागू दे. प्रत्येक जण फळ देणारा बनवू दे. आणि प्रभू प्रत्येकाला दीर्घायुष्य दे. प्रभू वयोवृद्धी दे. माझ्या देवा, तुझं गौरव या मंडळीद्वारे होऊ दे. आदर आणि सन्मान, महिमा आणि गौरव तुला देतो. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. माझा विश्वास आहे की परमेश्वरानं आज आम्हाला चांगली भूमी, सुपीक भूमी, पीक देणारी भूमी असं बनवलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे काम तुम्ही कराल, परमेश्वर ते हातात घेऊन आशीर्वादित करेल. जे लेकरं तुमची आहेत ती देखील आशीर्वादित होतील. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.